हाय सलमान. कसा आहेस हाय तू? सर. मी छान सर. तर तुम्ही कसे आहात मी सध्याच्या मस्त या एकदम काळामध्ये? मजेत. सध्याचा अगदी पर्यंत प्रश्न झालाय की तुम्ही कसे आहात, काळजी घेताय ना? करेक्ट करेक्ट. आणि सध्याच्या कन्फ्युजन मध्ये मी अजून कन्फ्युज झालो. कारण आज आपलं तुझ्या पेजवरून लाईव्ह यायचं ठरलं होतं आणि मी माझ्या इन्स्टा पेजवरून लाईव्ह गेलो आणि अचानक धाडधाड तिकडे लोक यायला लागली. मग मला कळलं की अरे नाही नाही, मी चूक केली, मला तुझ्या पेजवरून लाईव्ह यायला हवंय. सो नाही त्यामुळे मी नाही, तिथून कट केलं स्वतःला, मी आता तुला जॉईन झालो. थँक्यू थँक्यू. आणि त्याप्रमाणे मला वाटतं म्हणजे लोक इतके उत्सुक आहेत की तुम्ही लाईव्ह त्या पेजवर आलाय की लगेच सगळा ट्रॅफिक तिकडे वळला. त्यामुळे त्याच्यावरून आपल्याला कळतं की लोकांना किती उत्सुकता आहे तुमच्याशी आय नो. बोलायची. नाही समावू ना, म्हणजे आज मी तुमच्यामुळे या प्रमोटर्स 28 आणि तुमच्यामुळे मी आज लाईव्ह जातोय, कारण मी आतापर्यंत इन्स्टा लाईव्ह इतक्या वर्षात फक्त एकदा केलेलं होतं याच्या आधी. अरे बापरे. अदरवाईज मी कधीच इन्स्टावर FB लाईव्ह केलेलं नाहीये. बर. त्यामुळे आज म्हणजे खरं तर हे पहिलंच आज सेशन आहे माझं लाईव्ह डायरेक्ट ऑडियन्सशी इंटरॅक्ट करायचं. वा 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 वा. मग मला वाटतं आता ऑडियन्ससाठी एक खूप छान संधी आहे की जे इतके दिवस त्यांच्या मनात प्रश्न होते डायरेक्ट विचारायचे ते आज तुम्हाला ते विचारू शकतील. आणि 110%. नक्कीच. आणि जसं आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात सध्या. तशा ह्याही आपण वेगळा एक सोर्स काढलेला आहे की लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो आहे इन्स्टा लाईव्ह किंवा फेसबुक लाईव्ह वरनं अनेक लोक येतो. सर एकच सांगतो की फक्त तुमचा व्हिडिओ थोडासा म्हणजे ब्लर होतोय. हो का? हा. ऍक्च्युली कनेक्शनचा इश्यू आहे मला वाटतं थोडासा. नाही रे, मी वायफाय मध्येच आहे माझ्या घरून. ओके ओके. आणि ब्लर का आवाज होतोय? एकदम clear येतोय. सॉरी. आवाज एकदम क्लिअर येतो त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाहीये. तर मला वाटतं करेक्ट. थोड्या वेळात ग्लिच असेल तर होईल व्यवस्थित मला लाईट वाटतं. किती वाटतंय का तुला? नाही नाही, लाईट वगैरे व्यवस्थित आहे. थोडा ब्लर म्हणजे कनेक्शनचाच इश्यू असल्यासारखं वाटतंय थोडं. मे बी. हा, मला पण सगळं असं ग्रे आणि जरा डिफोकस हा दिसतंय. हा. बरोबर बरोबर. बरं. असं तर बरेच काय आपल्या काय. बरोबर लोक जॉईन झालेले आहेत हो. आणि सगळ्यांना खूप जणांनी तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट्स पण आल्या आल्या पाठवल्या आहेत की ऋतुराज फडके म्हणतायत की मिलिंद सर फिटनेस मस्त ठेवलाय. तर तर कदाचित ते तुमचा इन्स्टा नेहमी फॉलो करत असतील त्यामुळे त्यांना कदाचित माहिती आहे. तर हा त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली आहे त्यांनी. तर Yes. त्यावरूनच पहिल्या मी सुरू करतो की तुम्ही अनेक वेळा फिटनेस बद्दल सोशल मीडियावरनं शेअर करत असता. इन्स्टावरती तुमचे बरेच फोटो आहेत फिटनेस म्हणजे जेव्हा तुम्ही व्यायाम करताना दिसता किंवा जिम मध्ये असता. तर एवढी कमिटमेंट फिटनेसची तुमची किती आहे आणि का आहे त्याच्यावर काय आहे ते आम्हाला कळू. मी आता सन्मान फक्त हिंदी, इंग्लिश, मराठी असं मिक्स करत बोलणार आहे. कारण हो हो. सध्या जे माझा झीचा शो चालू आहे तुझसे राबता, तर त्याचे खूप लोक बरोबर. मला इथे दिसत आहेत, त्याचे फॅन्स, अँड दे आर सेंडिंग मेसेज दॅट वी डोंट अंडरस्टँड दिस मराठी लँग्वेज. तर त्यामुळे मी आता ते अर्धवट ठेवतो बेसिकली बोलणं. सो बर. फिटनेस माझं पॅशन बनलं, जे आत्ता आत्ता बनलं. म्हणजे वयाच्या 50शी नंतर खरं तर मी फिटनेस विषयी जागृत झालो. बर. तर हो, बाय द वे, मी बोलता बोलता माझा वय 50च्या पुढे ही सांगून टाकलेलं आहे. एनिवे. तर ऍक्च्युली झालं काय की मी जेव्हा तुझसे राबता हा शो करायला लागलो हिंदीचा, तेव्हा माझ्या आजूबाजूला जी काम करणारी एक हंक स्टड अशी जी सगळी तरुण मुलं हिंदी इंडस्ट्रीमधली होती, माझ्या मुलाचे रोल करणारे किंवा इव्हन माझ्या भावाचा रोल करणारा, अं, बरोबर. सगळ्यांकडे बघून मला असं झालं की अरे बापरे, लोक फारच फिट आहेत जगात. आणि आपण कदाचित मराठी इंडस्ट्रीमध्ये फिटनेसला तेवढं महत्व देत नाही, म्हणजे बर. अपिअरन्स वाईज. म्हणजे एक टिपिकल रोल्स सोडले तर खूप कमी ऍक्टर्स हे फिट दिसतात स्क्रीनवर. फिट टिपिकल बरोबर. मध्ये, टिपिकल डेफिनेशन. पण हिंदीमध्ये काम करताना मला हे जाणवलं की नाही नाही, तुमचे लुक्स पण तितकेच महत्वाचे आहेत. ऍक्टिंग मला येतं की नाही हे माझे डिरेक्टर्स आणि माझे प्रोड्युसर्स ठरवतील किंवा माझे फॅन्स ठरवतील. पण फिटनेस तरी मी माझा माझा डेव्हलप नक्कीच करू शकतो. तर त्याच्यामुळे मी फिटनेसच्या मागे लागलो आणि आय स्पेशली थँक टू माय
फिटनेस पीपल जे माझ्याबरोबर काम करतात की स्पेसिफिकली आय लाईक टू टेक फ्यू नेम्स की बरोबर. जो माझ्या मुलाचा रोल करतो शगुन पांडे. ही इज फ्रॉम बरोबर. चंडीगड. ही वर्क्स विथ मी इन राबता. Even Sehban Azim, who is the hero of Rabta, then Rajat Dahiya, who plays my brother. These guys are really fitness freak. आणि बर. ते रोजच्या रोज जिम करणारी पोरं आहेत ती. आणि त्यांनी मला खूप इन्स्टिगेट केलं की एज इज जस्ट अ नंबर. यू कॅन हॅव अ फॅन्टॅस्टिक स्कल्प्टेड ब्युटिफुल बॉडी इवन ॲट दिस एज. अँड सो यू शुड ट्राय अँड गो टू जिम. आणि त्याच्यानंतर माझं ते सुरू झालं आणि समहाऊ ते सुरू झालं की तिची मला गोडी लागत गेली. आणि बरोबर. मग आता ऑलमोस्ट गेले 8-9 महिने झाले असतील की आय एम अ रेग्युलर जिम पर्सन. आता मागचे 4 महिने सोडून देऊया, अनफॉर्च्युनेटली जिम्स बंद झालेत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातनं. पण तरीही अनेक युट्यूबवर व्हिडिओज आहेत किंवा माझा जो जिम इन्स्ट्रक्टर आहे जॉय, जिम मध्ये जो मला इन्स्ट्रक्ट करतो तो मला अनेक इन्स्टा व्हिडिओज पाठवत असतो, युट्यूब लाईन्स पाठवत असतो की तुम्ही घरी विदाउट वेट सपोर्ट, विदाउट मशीन सपोर्ट बॉडी वेट एक्सरसाइज कसे करू शकता. की जसे मी अनेक व्हिडिओज इन्स्टावर पोस्ट करायला लागलो नंतर जेव्हा मला कॉन्फिडन्स झाला की ओके आय कॅन गो शर्टलेस अँड आय कॅन पोस्ट मायसेल्फ ऑन इन्स्टा. अँड सेकंडली आजकाल जो आता वेबसिरीजचा जमाना आला ना सलमान, तर वेबसिरीजमध्ये तुम्ही बरोबर. बघत असाल की अनेक माझ्या एजची लोक जी कॅरेक्टर ऍक्टर म्हणून काम करतात त्यांच्या वाटेला असं अनेक सीन येतात की ज्याच्यात त्यांना बेअर बॉडी जाणं एक्सपेक्टेड असतं. नॉट नेसेसरी आय एम ओनली टॉक अबाउट सेक्स सीन्स ऑर समथिंग लाईक दॅट. पण अदरवाईज पण सीन्समध्ये त्यांना बेअर बॉडी जाणं आवश्यक असतं. आणि त्यात परवा मी फॉर एक्झाम्पल पण मी तुला एक उदाहरण देतो की आत्ताच मी ती आर्या नावाची सिरीज बघत होतो सुष्मिता सेनची. हो. तर त्याच्यात एक मनीष चौधरी नावाचे ऍक्टर आहेत, सिनियर आहेत ऍक्टरचे ऍक्टर. त्याने त्यात विलनचा रोल केला आहे, मेन विलनचा. अँड द मोमेंट आय सॉ हिम शर्टलेस और रादर पॅन्टलेस ऑन स्क्रीन, आय वॉज अमेज की एकतर ऍक्टरला कुठलीही आपली बॉडी इनिबिशन असता कामा नये बिकॉज यू आर अन ऍक्टर. आणि बरोबर. वेबसिरीज हे इतकं रिअलिस्टिक मीडियम आहे की वेबसिरीजमध्ये तुम्ही खूप रिअल ऍक्टिंगकडे, रिअल कॅरेक्टर प्ले करण्याकडे जात असता. आणि तेव्हा तुम्हाला बॉडी इनिबिशन असली की आता एखादा शॉवर घेण्याचा सीन असेल किंवा तुम्ही शर्टलेस व्यायाम करण्याचा सीन असेल तर तुम्हाला कॉन्शियस होऊन चालणार नाही. कारण इट इज बरोबर. ऑलमोस्ट मला शूटिंग यू इन युअर हाऊस असं वेबसिरीजचं शूटिंगचं स्ट्रक्चर आहे. तितक्या रिअलिझमला जाऊन अभिनयात आलेला आहे. आणि त्यामुळे तर मला खूप बरं वाटलं एका लेवलला की चला ह्या लोकांमुळे, शगुनमुळे म्हणा, जॉयमुळे म्हणा किंवा आमचे इम्तियाज सर म्हणा, आमचं जे जिम स्पिरिट आहे, वर्सोवामध्ये एक जिम स्पिरिट नावाचं जिम आहे जिथे मी रेग्युलर जातो. तर तिथले सगळे लोक म्हणा की त्यांच्यामुळे ऍटलिस्ट आता मला जर का असं सीन करायची वेळ आली तर आय एम टू म्हणजे मराठीला मला वाटतं मराठीचा एक अनिल कपूर मिळेल असं आम्हाला वाटतं तुमच्या थ्रू. इट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट सलमान. अनिल सर इज म्हणजे टू सिनियर अँड अनिल सर इज खूप काम केलं रे आयुष्यातल्या लोकांनी की त्याच्यानंतर आता ते इथे आले. त्यामुळे हे एवढं तर काम मी केलेलंच नाही अजून. पण ओके, आय टेक इट अ कॉम्प्लिमेंट अँड विशेस फॉर मी डेफिनेटली. नक्कीच, नक्कीच. सर एकच मिनिटं मी माझ्याकडनं 2-3 जणांचा आला होता बंद करून माझं साधा नेटवर्क होतं. तुझा $28 की ज्यांनी मला आज इन्स्टा लाईव्हवर घेतले ते टेक्निकल सॉल्व्ह करतायत. सो विल बी बॅक सून. हा सलमान हाय. हाय तर पण माझ्या नितीन इकडनं सर तुम्ही दिसतंय दिसतच नाही आता सर, ऋतुराज म्हणतो. म्हणून तेच तुमचा फारच ब्लर झालाय व्हिडिओ असं मगाचपासूनच. म्हणजे पण मग मी काय करू? मला तुम्ही त्याचं साध्या network इंटरनेटवरती आलात तर म्हणजे मोबाईल कॅरियरच्या तुमच्या डेटा कॅरियर. डाटा
थोडासा नेटवर्क आता परफेक्ट दिसतोय सर, एकदम परफेक्ट. आता मला मी जसा आधी दिसत होतो तसाच दिसतोय सलमान. पण मला इकडे एकदम परफेक्ट दिसतोय, म्हणजे मे काय बी, माहिती. आय डोंट नो. मे बी. चला चला, निदान कशाने तरी त्यातल्या आपण बघूया आता तो ऑडियन्स किंवा जे जॉईन झालेत आपले त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती. या पण वरती आपण होतो की तुमच्या सिरीजमुळे तुम्हाला वाटलं की आपण असं व्हावं, आणि तुम्ही जसं म्हटलात की तुम्हाला नवीन ऍक्टर्स कडे बघून असं वाटलं की मी हे करावं, म्हणजे ह्याच्यातनं एक कळतं की तुम्हाला सारखं काहीतरी नवीन कोणाकडनं तरी शिकायला मिळालं. ती शिकण्याची ऍब्सोल्युटली. वृत्ती जी असते किंवा कोणाचं तरी चांगलं आपण सारखं घेत राहावं, हे जे आहे ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे इंडस्ट्रीमध्ये. कारण तुम्ही जेव्हापासून सुरू केलं त्याच्यापासून आतापर्यंत खूप बदल झाले, खूप म्हणजे आमूलाग्र बदल झाले. की आता तेव्हा फक्त नाटकांपासून आता आपण इथे एवढ्याशा छोट्याशा प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह येऊ शकतो. हा जो फरक आहे हा तुम्ही अनुभवलाय, ह्याच्यात तुम्ही चेंजेस केलेत स्वतःमध्ये, स्वतःच्या कार्यशैलीमध्ये, स्वतःच्या ऍक्टिंगमध्ये. तर तो प्रवास थोडा आम्हाला उलगडून सांगा ना, सगळ्यांना खूप मजा वाटेल तो ऐकण्यात. आपण फिटनेस पासून सुरुवात करूया, नंतर मी बाकीच्या प्रवासाकडे जातो. कारण काय झालं ना, मी खूप वर्षापूर्वी डॉक्टर लागू, ज्यांना मी खूप माझ्या दृष्टीने एक आयडॉल मानतो ऍक्टिंग मध्ये आणि सगळ्याच गोष्टींमध्ये, म्हणजे एक विचारवंत म्हणून पण, एक इंटेलिजंट माणूस म्हणून पण, आणि ऍक्टर म्हणून तर ऑब्व्हियसलीच. तर त्यामुळे त्यांच्याविषयी मी खूप वाचत असायचो. त्यांनी कसं कसं स्वतःला बदलत गेलं याचा मी खूप अभ्यास, म्हणजे जे काय बघत होतो त्यांचं काम सगळं त्यातनं. ते एकदा एक वाक्य बोलले होते, अन ऍक्टर शुड बी अन ऍथलीट फिलॉसॉफर. आता ऍथलीट फिलॉसॉफर ही टर्म अशी आहे की तुमचं बुद्धी आणि तुमचं शरीर हे दोन्ही सिंक मध्ये पाहिजे ऍज अ ऍक्टर. नुसतीच बुद्धी बरोबर. असून उपयोगी नाही, नुसतं शरीर असून उपयोगी नाही. या दोन्हीचं ताळमेळ तुम्हाला घालता आला पाहिजे ऍक्टर म्हणून, तरच तुम्हाला एक परफॉर्मन्स उभा करता येतो. जे वाक्य खूप भिडलं होतं, पण ते भिडलं होतं, त्याच्यावर ऍक्ट आउट नव्हतं झालं. कारण तेव्हा मराठीमध्ये खूप जास्त काम करत असल्यामुळे हा मला ऍक्टिंग तर चांगलं येतं ना, असो त्याच्यावर मी मारून नेतोय, मला काय स्वतःला फिट करायची गरज आहे असे. आणि तसे रोल्सही ऑब्व्हियसली माझ्याकडे येत नव्हते की ज्याच्यात फिटनेस तुमचा कस लागेल तुमचा. तर त्यामुळे तिकडे दुर्लक्ष झालं होतं. पण इव्हेंच्युअली हिंदी इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जाणवलं की येस, व्हॉट ही मेंट वॉज समथिंग डिफरंट. आणि जसजसं आपण आता एक वयाची लिमिट क्रॉस करतोय, त्याच्यानंतर तर तो फिटनेस खूप महत्वाचा ठरतो. कारण तुम्ही दमून जाता काम करताना. ऍक्टिंग इज नॉट एट ऑल अन जॉब. तुम्ही जमून जाता त्या कॅमेरासमोर काम करताना, स्टेजवर काम करताना. आणि मग तुम्हाला जाणवायला लागतं की फिटनेस किती महत्वाचा आहे, तुमच्या साधा श्वासोश्वासासाठी असू देत किंवा अनेक गोष्टींसाठी असू देत. आणि त्यामुळे फिटनेसकडे मला ढकलायला कारण खरं तर मी पहिल्यांदा डॉक्टर लागून क्रेडिट दिलं त्याचं. नंतर मी बाकीचे काही लोक आयुष्यात आली की ज्यांनी मला फिटनेसकडे नेलं आणि मी फिट व्हायला लागलो. सुरुवात खूप आधी झाली होती, साधारण मी 12वीत असताना ऍक्टिंगकडे वळलो कॉलेज लेवलला. कारण तेव्हा पुरुषोत्तम करंडक म्हणून पुण्यात एक खूप मोठी वन ऍक्ट कॉम्पिटिशन होते, इंटर कॉलेजिएट, ज्याच्यात मी गेलो. अँड तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला. अँड दॅट प्रवास वॉज अ कोइन्सिडन्स ऍक्च्युअली, जॉईनिंग पुरुषोत्तम, बिकॉज अ व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन बॅक देन इन कॉलेज डेज, शी पुश्ड मी रिअली टू गो अँड ऑडिशन फॉर पुरुषोत्तम. बापरे. And and before that, I never even dreamt of joining acting as career. Forget career, even the exploring acting thing. आणि त्या दिवशी मी गेलो, ऑडिशन दिली, आणि somehow I got selected. So it was a surprise for me. की okay, fine. And then that first performance itself won us a group second prize in the competition फॉर द वा. कॉलेज. अँड दॅट त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला की ओके फाईन, हे फील्ड आहे जे आपल्याला जमतंय. दो अ पार्ट ऑफ दॅट होल ग्रुप, स्टील आय वॉज अ इम्पॉर्टंट पार्ट इन दॅट ग्रुप. अँड त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आला. अँड देन देर वॉज नो लुकिंग बॅक ऍक्च्युअली. द फर्स्ट एक्सपिरियन्स विथ दॅट पुरुषोत्तम अँड होल स्टेज एक्सपिरियन्स. त्यामुळे नाटक स्टेजवर जाऊन करणं यातली जी एक कमाल अशी धमाल आहे ना, ती मला तेव्हा कळली. आणि त्यामुळे त्याच्यानंतर नाटकं खूप सुरू झाली. कारण तेव्हा टेलिव्हिजन होतं फक्त आपल्याकडे, चॅनल्स आलेली नव्हती. त्यामुळे नाटक आणि सिनेमा हे दोनच ऑप्शन्स होते ऍक्टर्ससाठी. आणि तिथनं ती सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग कमर्शियल स्टेज, मग सिरियल्स आल्या, मग सिरियल्स मिळत गेल्या. आणि मग पुण्यातनं मुंबईचा प्रवास झाला, कारण मुंबईत जाऊन राहणं आवश्यक होतं ह्या सगळ्या करिअर करण्यासाठी. कारण मुंबई हा फोकल पॉईंट बनलेला आहे, त्यामुळे तिथे जाऊन राहावं लागतं.
आणि ज्यांना करिअर करायचे फुल टाइम त्यांच्यासाठी तरी खूप आवश्यक आहे. म्हणजे अनेक आपल्या बाजूला ऍक्टर्स आपण बघतो की जे पुण्यात राहूनही जाऊन येऊन करत असतात. म्हणजे आत्ताच्या पिढीतले शिवराज वायचळ असू दे, अमेय वाघ असू दे, नेपुण धर्माधिकारी असू देत, ही लोक अजूनही पुण्यात राहत आहेत. मोहित टाकळकर असू दे, सचिन कोंडलकर असू देत, वेगवेगळ्या फील्डमधली लोक आहेत. अगदी सिनियर डॉक्टर मोहन आगाशे असू देत. बरोबर. तर ही लोक पुण्यात राहून करिअर करतायत, पण त्यांची अलाइड पण बाकी बऱ्याच गोष्टी चालू असतात. जेव्हा तुम्ही फक्त ऍक्टर म्हणून काम करता ना, तेव्हा तुम्हाला मुंबईशिवाय पर्याय नाही अजून. पुण्यात राहून तुम्ही बरोबर. सतत काम नाही करू शकत आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तर नाहीच करू शकत. त्यामुळे मुंबईला जाणं खूप आवश्यक असतं. सो आय केम टू मुंबई फर्स्ट टाइम इन 1992 ऍक्च्युली. बरं. येस. तेव्हा माझं खूपच पहिलं वर्ष. हो, तेव्हा माझं पहिलं कमर्शियल नाटक आलेलं होतं स्टेजवर. अँड then I was working with the senior most actors like Asha Kale, Bal Dhuri, who was the husband of Jay Shri Gadkar, the famous actor. Bal Dhuri himself is a very famous actor. The second play I did was with the great my friend. What I say, my best companion in this industry, Rima Labbe. So my second play was with Rima and Dilip Prabhavalkar, Ratnakar Matkari, हां. Supriya Matkari. Those were the supporting. Those were the cast. That was the cast. ज्याच्याबरोबर मी काम केलं. त्यामुळे दोन खूप उत्तम नाटकं माझ्या वाटेला आली. बट समहाऊ आय टेल यू की त्या काळात ना पैसे खूप मिळायचे नाहीत. हं. अँड बरोबर. इट वॉज बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव इन मुंबई. हं. तो इन 1995 मैंने डिसीजन ले लिया कि यार ये करियर करना तो चाहता हूं मैं, लेकिन पैसा बहुत कम हो रहा है, पड़ रहा है. मैं अकेला मुंबई में नहीं रह सकता. तो बरोबर. अकेले के बलबूते पर सो मुझे वापस आना पड़ा पुणे, करियर छोड़ के, क्योंकि तब तक प्राइवेट चैनल्स आए नहीं थे. सलमान, मुझे 1 मिनट दे दे, एक बहुत इंपॉर्टेंट कॉल आ रहा है, मैं वो रिसीव करता हूँ, उनको रोकता हूँ और फिर मैं बात करता हूँ. ठीक आहे, ठीक आहे. चलेगा. नो प्रॉब्लेम. तर आपल्याबरोबर आज लाईव्ह आहेत मिलिंदजी. तर त्यांच्याशी गप्पा चालूच आहेत. ते एकीकडे एक कॉलचं बघत आहेत. आपण लाईव्ह हा चालू ठेवणार आहोत. ते परत येतील आणि मग आपण पुढच्या गप्पा चालू ठेवू. तुमचे जे प्रश्न असतील ते नक्की 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 इकडे टाका. आपण ते त्यांना विचारूया. आपण कॅन यू हिअर मी? या बिलकुल बिलकुल. तुझा आवाज कमी झाला अचानक. आता येतं ऐकू नीट? नाही, ते बहुतेक मी फोन घेतल्यामुळे तो गडबड होतो काहीतरी. अरे बाप. Ravi Kumawat, another a good friend of mine who had just joined us, he also instigated me for fitness, basically. Again, a boy from Pune, Mumbai. फिटनेसचं तुम्ही म्हणत कसं म्हणजे आता फिटनेसचं तुम्ही म्हटलं ते ऐकू येतं माझा आवाज? I can't hear you. अरे बापरे. मला बहुतेक ते कारण फोन घेतल्यामुळे गोंधळ होतो का? तुम्ही एकदा रिजॉईन करता का? एक मिनिट. Should I just cancel myself and rejoin? या प्लीज. Now? हा, आता तुम्हाला ऐकू येतो आवाज माझा? Yes. हा. Perfect. हा, वाटलंच मला काहीतरी ग्लिच मध्ये आला असेल हा. कदाचित. तर त्यामुळे आय हॅड टू रिटर्न बॅक टू पुणे इन 1995. And I was trying hard for joining NSD then, National School of Drama then, but somehow I could not get through because of some family issues. Because parents were not ready to let me go to a city like Delhi for 3 years and वगैरह वगैरह. And so again in 2002, the great director and actor Mr. Vinay Apte, त्यांनी मला फोन केला. यार सन्मान, मला आता बोलता बोलता लक्षात येते, ही जी जी मी नावं घेतोय त्यातली हार्डली लोक आता आहेत. एक्झॅक्ट. मी तुम्हाला त्याच्यानंतर हा प्रश्न विचारणार आहे हा. कारण तुम्ही जी नाव घेतली ते ऐकून असे एकदम काटा आला की अरे बापरे, हे आपल्याबरोबर नाहीत, हे आपल्याबरोबर नाही. काय काय म्हणजे तुमचे फोटो पण बघितले. तुम्ही ऋषी कपूर साहेबांबरोबर पण काम केलेलं आहे. तुम्ही इरफान खान साहेबांसोबतही सोबत केलं.
लागूनचं तुम्ही नाव घेतलं आता, तुम्ही यांचं नाव घेतलं म्हणजे मी म्हटलं की एवढे दिग्गज कलाकार श्रीराम लागूंचं तुम्ही डॉक्टर श्रीराम लागूंचं नाव घेतलं. तर डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे ARAIची जी टेकडी आहे पुण्याची, तिकडे पुणेकर जातातच, तिकडे मीही जातो बरेच वेळा, म्हणजे जायचो सध्या नाही. तिकडे तो जो एक बाग होता त्याच्यावरती ते नेहमी बसायचे, तिकडे बघून असं छान वाटायचं किंवा एक प्रेरणा मिळायची की इकडे गेल्यावरती हा एवढा मोठा माणूस आपल्याला आता समोर याची डोळा म्हणतो तसं बघायला मिळेल. तर तुम्ही ही जी नावं घेतलीत हे तुम्ही आत्ताच्या सांगताय तेव्हा काटा अंगावरती येणं हे साहजिकच आहे. जे तुम्ही म्हटलं सिरियसली. आणि यांच्याबरोबर इतकं मी डॉक्टर श्रीराम लागू आणि बरोबर मला कधीच काम करायचा चान्स नाही मिळाला. बट समाव माझं जे एक स्वप्न होतं ना त्यांच्या समोर परफॉर्म करण्याचं, ते माझं पूर्ण झालं माझ्या नाटकामुळे, व्हाईट लिलेन नाईट रायडर, जे मी आणि रसिका जोशी नाटक करायचो सुदर्शन रंगमंचकडनं. तर तो शो बघायला डॉक्टर लागू आणि दीपा ते आले होते. अँड आफ्टर दॅट शो ही वॉक टू द स्टेज अँड लिटरली त्यांनी आम्हाला दोघांनाही मिठी मारून ते 2 मिनिटं गप्प उभे होते. अँड देन ही जस्ट सेड की व्हॉट एव्हर वी वर डुईंग वॉज अस्टॉनिशिंग, अद्भुत, द स्पेसिफिक वर्ड ही यूज. अँड डॉक्टर लागू गिव्हिंग दिस कॉम्प्लिमेंट वॉज टू मच फॉर मी, टू मच. की जे तुमचे आयडॉल असतात त्यांनी जेव्हा तुम्हाला एक अद्भुत करताय, तुम्ही आउटस्टँडिंग करताय असं जेव्हा ते म्हणतात आणि आपल्याला कळतं जेन्युनली कोण बोलतंय आणि जेन्युनली कोण नाही बोलत आहे. पण त्या इतक्या मोठ्या माणसाकडे कॉम्प्लिमेंट येणार, दॅट वॉज द फीदर इन द कॅप फ्रँकली. म्हणजे कट्यार काळजात म्हणजे तो एक डायलॉग आहे की जे त्याला हवं असतं सुबोध भावेंच्या कॅरेक्टरला, की उस्तादांचा उस्ताद त्यांनी येऊन मला दाद द्यावी आणि म्हणावं करेक्ट. इथे राहू का? तसं काहीतरी तुमच्याबरोबर झालं असं म्हणता येईल या सिरियसली सिरियसली. ठिकाणी. मतलब आई एम लकी इनफ टू गेट अ चान्स टू वर्क विथ दिस. राइट नाउ आई एम वर्किंग विथ सविता प्रभुणे. नाउ सविता प्रभुणे हैज वॉक्ड सो मच इन दिस फील्ड की ज्यांना जेव्हा मी काम करत नव्हतो तेव्हा जिचे मी परफॉर्मन्सेस बघितलेले आहेत. सच अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर फ्रॉम NSD अँड वगैरा वगैरा. सो रीमा, फ्यू नेम्स आय टेक, टोक, की यांच्याबरोबर काम करायला मिळते ना, हेच खूप छान वाटतं. मध्यंतरी एकदा मला नाना पाटेकर एअरपोर्टवर भेटले, गोवा एअरपोर्टला. फिल्म फेस्टिवल संपल्यानंतर आम्ही येत होतो परत, आणि त्याने मला हाक करून बोलवलं इकडे इकडे इकडे. आणि रेग्युलर माझ्या गालाला हात बीत लावून की अरे छान काम करतोस तू. म्हटलं तुम्ही माझं नाटक पण बघायला आलेलं नाही. नाही नाही म्हणे मी तुला सिरियल मध्ये बघतो. म्हटलं चला काहीतरी खोटं बोलू नका. म्हटलं तुम्ही सिरियल बघत असाल ह्याच्यावर माझा विश्वास नाही मुळात. ते म्हटलं नाही नाही मी खरंच सिरियल बघतोय, इथे गोव्यात राहून सुद्धा मी सिरियल बघत असतो, मी तुझं काम बघतोय आणि खूप छान काम करतोस. नाव दिस इज समथिंग रिअल, की तुम्हाला अशी अनएक्सपेक्टेड कॉम्प्लिमेंट मिळून जाते की ह्या माणसाला मी कधी भेटेन आयुष्यात असंही मला वाटलेलं नव्हतं. आणि तो हे जे मिळतं ना ऍज अ ऍक्टर म्हणून, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड विच कीप्स यू की चलते रहो, काम करते रहो और काम करते रहो. बरोबर. म्हणजे एकतर नाना पाटेकर त्यांच्या खास शैलीतच म्हणाले असतील जेव्हा त्यांनी कारण एकदा मी त्यांच्यासमोर माझी एक कविता होती ती सादर केलेली, त्यांना ती खूप आवडलेली. त्यांनी म्हणजे अगदी एक अशी कविता होती की जी गरीब एका बापाची कविता होती, ती जो त्याच्या मुलाला काय म्हणत असेल एक गरीब बाप, अशी कविता होती. आणि नाम फाउंडेशन साठी ते आमच्या एका कार्यक्रमात आलेले. त्यांनी अगदी मारून जी अशी मनापासून दाद दिली, तुम्ही जसं म्हटलं तर तसं वेगळं एक असतं की ह्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळणं, किंवा त्यांनी जेव्हा तुम्हाला म्हटलं की मी तुझी सिरियल बघतो असं ते तुम्हाला म्हटले, तेव्हा म्हणजे असं वाटत झालं की जरा सार्थक झालं मी जे करतोय की त्याचं सार्थक झालं. आणि मगाशी तुम्ही NSDचा सांगत होता, तो प्रवास आपला तिकडे थांबला तर करेक्ट. त्यामुळे NSD तर जॉईन नाही करता आलं. आणि नंतर 2001 ला जेव्हा त्याच्या आधीच प्रायव्हेट चॅनल्स आलेले होते तेव्हा अल्फा टीव्ही होतं, जे आता झी टीव्ही झालेलं आहे. सो अल्फा टीव्हीवर आभाळ माया नावाची एक सिरियल यायची तेव्हा. त्याचा पहिला सीझन झालेला होता आणि त्याचा सेकंड सीझन लॉन्च होणार होता. तेव्हा विनय आपटेंनी मला फोन केला होता की सिरियल करतोय आणि तू काम करतोयस. विनय वॉज लाईक दॅट की तो विचारायचा कधीच नाही. आणि मी खरंच भाई ह्या लोकांना मी सिरियसली फर्स्ट नेम मी बोलू शकतो, रीमा काय विनय काय, पण आमची खूप चांगली मैत्री झाली होती त्यावेळेला. अँड ते तू मुंबईला निघून ये, तू काम करतो माझ्या सिरियल मध्ये, हा त्याचा टिपिकल टोन आहे. आणि आय टूक दॅट चान्स. आणि जे मी ते 2001 ला आभाळमया करायला परत आलो, आणि ते मी तेव्हापासून जे मुंबईत राहायला लागलो होते, आता 2020 आला आता
एक शेवटचे 3 महिने सोडले कोरोनावाले, तर गेले त्याचे सर्व उरलेला सर्व वेळ मी मुंबईत राहून प्रवास सुरू ठेवलेला आहे. कारण आभाळ माया झाली, त्याच्या पाठोपाठ मिस्टर नामदेव माने नावाचं एक अतुल परचुरे बरोबर नाटक केलं. अतुल परचुरे पण मला ऍक्टर म्हणून खूप आवडतो, जो त्याच्या आधीपासून मी त्याचं खूप काम बघितलेलं होतं. सो आम्हाला दोघांना ते नाटक करताना खूप मजा आली. त्याच्यानंतर मग एका पाठोपाठ एक सिरियल मिळत गेल्या, सिनेमे मिळत गेले. तरी सिनेमे माझ्या आयुष्यात खूप उशिरा आले आयडियली. जास्त सिरियल्स मी करत राहिलो, टेलिव्हिजन मी खूप जास्त केला. म्हणजे मराठीतल्या अनेक सिरियल्स वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसकडे, की ज्यातली लोक आता म्हणतात की एका लग्नाची दुसरी गोष्ट असू दे, तिसरी गोष्ट असू दे, ऑल दो सिरियल, पुनवधू सारखा शो असू दे, आणि असे अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी. ये देखो, शगुन शगुन मेरी तारीफ कर देना. शगुन मैं तेरी तारीफ पहले ही कर चुका हूँ, पूछ किसी से भी. यू आर शगुन माय सर, फिटनेस इंस्पिरेशन. पहले वेलकम शगुन सर. मुसलमान. या बिल्कुल, बहुत सारी तारीफ की, और आप भी कभी हमारे शो पे आइएगा, और आपका शो तो हम सबको पसंद दिया. मतलब मिलिंद सर का शो तो पसंद दिया, और उन्होंने आपकी इतनी तारीफ की, फिटनेस के बारे में, आपके बारे में बोला उन्होंने, तो हमें बहुत अच्छा लगा कि आप भी हमारे लाईव्ह सेशन में जुड़े हैं. तर हा, तुम्ही एका लग्नाची दुसरी गोष्ट मी त्याचं म्हणणार होतो की त्याच्यामध्ये जो एक असे जे दोन अवलिया काकांची जोडी होती त्याच्यामध्ये, ती मला वाटतं खूपच लोकांना भावून गेली एकदम. म्हणजे म्हणजे त्याच्या आधी पण तुमचे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते, ते पण लोकांपर्यंत पोहोचले असतील, पण येस. माझी जी पिढी, माझ्या वयाच्या लोकांना, त्यांना खूप जास्त आवडलेले की अरे वेगळं काहीतरी दाखवतात. कारण नॉर्मल सगळ्या ज्या सिरियल होत्या त्यापेक्षा एका लग्नाची दुसरी गोष्ट काय, तिसरी गोष्ट काय, जरा वेगळ्या होत्या सिरियल, जरा करेक्ट. थोडं सिरियल होत्या. आणि त्याच्यामध्ये हे दोन जे कॅरेक्टर होते, तर ह्या कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही, हे तुमच्या स्वतःकडनं आलेले कॅरेक्टर्स आहेत का, रायटरनीच तसे लिहिलेले, का कसं होतं म्हणजे? सुरुवातीला जे होतं ना, ते ऑब्व्हियसली रायटरचा बॅकअप होता सगळा. रंगा गोडबोलेला आणि सतीश राजवाडेला मी त्याचं खूप जास्त क्रेडिट देईन, की त्यांनी ती कॅरेक्टर्स क्रिएट केली. त्याच्यानंतर जेव्हा मी आणि सुनील अभ्यंकर, राया ज्याला आम्ही म्हणतो, तर आमच्या दोघांची जेव्हा ती जोडी जमायला लागली समहाऊ, त्याच्यानंतर मग आमच्यात इम्प्रोव्हायझेशन सुरू झाली, की मग आम्ही ते आमच्या स्टाईलमध्ये घेतलं. देन रायटर पण द्यायला लागले आमच्यासाठी, की अच्छा हे आता असं करायला लागलेत का. अँड सिरियलमध्ये अनेक वेळेला होतं की व्हॉट क्लिक्स इज रिटन मोर. तर त्यामुळे आम्ही मुक्ता आणि स्वप्नीलला खूप वेळेला चिडवायचो की तुम्ही भले हिरो हिरोईन असाल, पण माझी आणि रायाची जोडी जास्त हिट आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये. तर त्यामुळे समाव नंतर ते इम्प्रोव्हायझेशन्स वर खूप खुलत गेलं. आणि बेसिकली अरे ऍक्टिंग ला ना, तुम्ही जितका समोरचा ऍक्टर तुम्हाला रिस्पॉन्ड करतोय, तुम्हाला रिॲक्शन देतोय, तुम्हाला काम करायला मदत करतोय, तेवढा कुठलाही परफॉर्मन्स स्टेजवर असू दे, सिरियलमध्ये असू दे, सिनेमात असू दे, तो जास्तीत जास्त खुलत जातो. बिकॉज ऍक्टिंग इज नॉट ओनली अबाउट व्हॉट यू आर डुईंग, ऍक्टिंग इज मोर अबाउट व्हॉट यू आर रिॲक्टिंग टू समबडी एल्स. So that way it's a coordinated effort. एक पूरा शो होता है वो सारे लोगों का मिलके, इट्स नॉट ओनली इंडिविजुअल. जब आपके इंडिविजुअल सीन्स होते हैं तो डेफिनेटली योर मेरिट इज एट टेस्ट. बट लेकिन आप जब किसी और के साथ काम कर रहे होते हो, तो तब आप उसके साथ कैसे काम कर रहे हो, उसका कॉग्निजेंस कितना रख रहे हो, उसे रिस्पॉन्ड कैसे कर रहे हो, और उसके बाद आप अपना कैरेक्टर कैसे खोल के ला रहे हो लोगों के सामने. दैट होल कोरियोग्राफी इज द टोटल पॅकेज. सो दॅट वे आपल्याला आता दुसऱ्या ऍक्टर्स बरोबर काम करत राहण्याची सवय असणं फार आवश्यक आहे ऍक्टर चांगलं ऍक्टिंग करण्यासाठी मुळात. बरोबर. आणि तुम्ही स्वतः रायटर पण आहात तुम्ही स्वतः, त्यामुळे तुम्हाला एक वेगळी त्याची हे असेल की हे असं लिहिलंय, पण हे जर या प्रकारे डिलिव्हर केलं गेलं तर अजून कदाचित मजा येईल. असं तुमचं होतं का की रायटर आणि ऍक्टर मध्ये कधी कॉन्फ्लिक्ट होते की बाबा नाही हे असं आहे पण मला असं करायचंय, किंवा असं पाहिजे? होते ते फ्रीडम अनेक वेळेला मिळतं, पण जर का तुम्ही प्रॉपर डिरेक्शन मध्ये बोलत असाल तर. बरोबर. युजली जेव्हा तुम्ही ऍक्टर म्हणून काम करताना तेव्हा तुम्ही, कारण आपल्या फील्डमध्ये असे अनेक लोक आहेत की जे डिरेक्टर ऍक्टर आहेत, जे रायटर ऍक्टर आहेत, जे अजूनही बाकी काही गोष्टी करतात, आणि ते ऍक्टर आहेत, कोरिओग्राफर ऍक्टर आहेत, डान्सर ऍक्टर्स आहेत. सो करेक्ट, तुम्हाला हे दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत आयडियली. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या हाताखाली काम करताय ऍक्टर म्हणून,
दुसऱ्या बरोबर काम करताय तेव्हा तुम्ही स्पेसिफिकली ऍक्टर म्हणूनच तुमचं डोकं चालवायला पाहिजे. रायटर जर का तुम्हाला ओव्हर पॉवर करायला लागला तर ह्याचा अर्थच असा होतो की तुमचं ऍक्टिंग मधलं लक्ष नाहीये, तुमचा ओके, बरोबर. सो यू शुड कीप अवे दॅट रायटर अँड सॉरी. नाही, त्यांना मला वाटतं असा प्रश्न विचारायचा आहे चिन्मयला की विच इज कम्पेअर, तो नंतर घेऊ आपण. तुम्ही ओघात तर त्यामुळे रायटरला कधी हावी होऊ देता कामा नये तुम्ही ऍक्टर म्हणून. पण रायटर असल्याचा फायदा नक्की होतो की कधी कधी जे आपल्याकडे लिहून येतं ना, एक रायटर अनेक लोकांचे संवाद लिहित असतो, तर त्यात कधी कधी मोनोटोनी येते. पण तेव्हा ते रायटर एवढे हुशार असतात की त्यांना माहिती असतं की हा जो ऍक्टर आहे की ज्याला रायटरचा पण दिमाग इसके पास है, तो ते आम्हाला देतात हे फ्रीडम की ओके तुम्ही तुमचं जे कॅरेक्टर डेव्हलप केलेलं आहे ना त्या पॅटर्न मध्ये याला बदलून घ्या, नो इश्यूज. तेव्हा तो रायटर असल्याचा फायदा होतो. पण तो तेवढा पुरताच ठेवावा, नाहीतर प्रत्येक वेळेला हे काय लिहिलंय याच्यापेक्षा जास्त चांगला मी लिहू शकतो, तर मग बाबा तू रायटर बनतो, ऍक्टर बनायला येऊ नकोस. ऍक्टर त्यावेळी तू ऍक्टिंग कर. कारण तुम्हाला जे परत एकदा मी डॉक्टर लागूकडे जातो की त्यांनी जो लमाण हा शब्द वापरला ना त्यांच्या आत्मचरित्राला, की आम्ही लमाण आहोत, आम्ही ओझं वाहून नेणारे आहोत, आम्ही शब्दांचं ओझं वाहून नेतो. सो ते शब्द कॅरी करणं, मग ते काही का आलेले असे ना, तुम्हाला जर का ते कन्व्हिन्सिंगली बोलता येत नसतील तर मग तुम्ही ऍक्टर म्हणून लिमिटेड आहात मुळात. त्याच्यानंतर तुम्ही आधी ते करून दाखवा, जे काय तुमच्या समोर आलं ते त्याच्यानंतर सजेस्ट करा की नाही हे असं केलं ते जास्त बरं होईल. मग तिथे तुम्ही तुमचं रायटर, डिरेक्टर हे सगळी अंग वापरा, डझंट मॅटर, डान्सर म्हणून वापरा, काही वापरा. पण पहिलं जे तुमच्या हातात स्क्रिप्ट आलेलं आहे ते त्या ताकदीने जी काय त्या स्क्रिप्टमध्ये ताकद आहे ती करून तर दाखवा आधी. मग बोला की त्यांनी कसं वाईट लिहिलंय किंवा त्यांनी कसं, म्हणजे जे कुठलेही नियम तोडण्यासाठी आधी तुम्हाला नियम माहिती तर असायला हवा, मग तो तोडायला जा. नियमच माहिती आहे, उगाच नियम तोडायचे मला असं म्हणून कसं झालेल ना. मला वाटतं तुम्हाला असा कधीतरी अनुभव आलेला दिसतोय की तुम्ही काहीतरी लिहिलंय आणि कुठल्या तरी ऍक्टरनी स्वतःच हे केलंय म्हणून कदाचित थोडासा उद्वेग आला का त्याच्यामध्ये तुम्ही सांगताना. असं होतं कारण अनेक वेळा असं होतं की मी उलट पण बोलीन की मी एक सिरियल लिहायचो, नाव नाही घेत मी कोणाचंच, पण त्या सिरियलमध्ये मी तेव्हाची जी स्टाईल होती की खूप मोठे मोठे डायलॉग लिहिले जायचे सिरियलमध्ये सुद्धा. आता होत नाही असं, 2-2 वाक्यांचे डायलॉग असतात आता, कारण लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे आता त्यामुळे. पण तेव्हा असं लिहिलं जायचं आणि तेव्हा अनेक ऍक्टर्स म्हणायचे हे किती दिले पाठ करायला, कसं होणार पाठ माझं. तर जेव्हा मला रायटर म्हणून राग यायचा की अरे मी जेव्हा काही विचार करून, मी असं उगाच काय मिनिटं भरायचे किंवा पानं भरायचे म्हणून तुम्हाला लिहून देत नाहीये. जसं मी इकॉनॉमिक्सचा पेपर लिहायचो माझ्या एमकॉमच्या परीक्षेमध्ये की खूप पानं भरली की आपल्याला जास्त मार्क मिळतात. तसं तर काही नाहीये ना सिरियल रायटिंग. सो जे लिहिलंय ते लिहिलंय त्यातला मुद्दा खडकत असेल तर जरूर बोला माझ्याशी, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पण देतो. पण तुम्हाला पाठ होत नाही हे रिझन देऊन तुम्ही आम्हाला डायलॉग कापू नका. मग तुम्ही पाठांतर करा, मग तुमची कमतरता आहे ती तुम्ही दूर करा आधी, मग मी माझी कमतरता आहे ती दूर करेन. त्यामुळे असाही अनुभव आलेला आहे. करेक्ट. आणि मग दुसरा असाही अनुभव आलेला आहे की माझे शब्द बदलायचे नाही, मी जे लिहिलंय तेच खरं. तेव्हा मग मी त्या रायटरला फोन करून बोललेलं की अरे बाबा तू लिहिलंयस अगदी मला मान्य, मी पण एक रायटर आहे, पण मला असं वाटतंय, सो जस्ट थिंक ओव्हर इट अँड इफ यू थिंक इट सुटेबल ओके फाईन, अदरवाइज आय एम रेडी टू से व्हॉट एव्हर यू हॅव रिटन फॉर मी, आई डोंट हॅव एनी प्रॉब्लम. बरोबर. मैं जात नहीं कैरेक्टर, तो अगर मुझे मेरा कैरेक्टर ठीक तरीके से पेश करना है तो एज अ एक्टर ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी भी है कि मैं जो कुछ आपने लिख के दिया है मुझे उसका ठीक मतलब मैं पहुंचा सकूं, और वो ठीक मतलब पहुंचाने के लिए मैं सजेस्ट कर रहा हूं कुछ, ना कि मेरा स्कोप बढ़ाने के लिए या मेरे लिए और 2 लाइनें बढ़ जाए इसलिए मैं नहीं कर रहा हूं ये सब. मैं बिना डायलॉग के भी एक्टिंग कर सकता हूं, बस फ्रेम में खड़ा रह के. असेही वाद होतात त्यामुळे प्रत्येक ती वेगवेगळी बाजू असते. बरोबर. आपल्याला इकडे 1-2 प्रश्न आले ते घेऊ आपण आधी. चिन्मय विचारतात की विच इज कम्पॅरेटिव्हली इझी, निगेटिव्ह रोल, पॉझिटिव्ह रोल का कॉमेडी, यातलं कुठलं तुम्हाला इझी वाटतं कम्पॅरेटिव्हली? कॅमेरा समोर, स्टेजवरच्या लाईटमध्ये आणि कॅमेरा, कुठलाही कॅमेरा, तो सिरियलचा कॅमेरा असो, फिल्मचा कॅमेरा असो, वेब सिरीजचा कॅमेरा असो, त्याच्या समोर जोपर्यंत मला काही करायला मिळतंय तोपर्यंत कुठल्याही रोलमध्ये मी कम्फर्टेबल आहे. आणि मला कुठलाही रोल आवडतो.
आणि आज फारच तुम्ही स्क्रीनच्या पलीकडे आहात तोपर्यंत ऑडियन्सही कुठलाही तुमचा रोल बघायला कम्फर्टेबल आहे, कारण सगळ्या वेगवेगळ्या रोलमध्ये त्यांनी तुम्हाला बघितलंय आणि Correct. त्यांनी त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ती दादही दिली. तसंच प्रतीक सोनावणे हे विचारतात की कधी कधी ऍक्टरच्या ऍक्टिंगला न बघता त्याची भाषा बघतात सर, तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं? डेफिनेटली भाषा जरूर बघावी, कारण भाषा हे कम्युनिकेशनचं एक मेजर साधन आहे. कारण तुम्ही जर का भाषा, जी कुठली भाषा असेल ती, मी मराठी स्पष्टच बोला यातल्या कुठल्याही वादात पडू इच्छित नाहीये. तुमच्या कॅरेक्टरची जी भाषा आहे त्या कॅरेक्टरची भाषा तुम्हाला यायलाच हवी, कारण ते शब्दच मिनिंग पोचवतात. त्यामुळे शब्द हे मेजर साधन आहे तुमचं ऍक्टिंग लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. त्यामुळे भाषेला खूप महत्व आहे आणि ज्याच्यावर काम करणं हे खूप आवश्यक आहे. मी जर का नुसतं काही करत राहिलो तर त्याला काही मतलब नाहीये. जोपर्यंत मी बोलत नाही तुमच्याशी तोपर्यंत मी नुसतेच एक्सप्रेशन देऊन आणि माना लावून काहीच कळणार नाही तुम्हाला. अगदी बरोबर. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स केल्यात, म्हणजे ज्याला वेगळा विषय, म्हणजे याची पण मला वाटतं कुठून तरी इन्स्पिरेशन तुम्हाला डॉक्टर लागूंकडनं आली असावी, कारण त्यांची जी नाटकाची सुरुवात आहे किंवा त्यांनी जी नाटकं केली ती त्यावेळेला वेगळ्या धाटणीची होती, किंवा त्याला बघणाऱ्या लोकांची एक मानसिकता किंवा थॉट प्रोसेस किंवा ते प्रोसेस करण्याची पण एक गोष्ट वेगळी होती त्यांची. तर त्या इन्स्पिरेशनमुळे तुम्ही काही वेगळ्या फिल्म्स केल्यात का? म्हणजे त्या इन्स्पिरेशनमुळे तुम्ही ज्या फिल्म्स केल्यात त्या त्याच्यामुळे आहेत का, त्या तुम्हाला आवडल्या किंवा मिळाल्या? जशी एक तुमची निद्राय होती किंवा दशक्रियाला जशी नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म दशक्रिया आहे, तर दोन्ही बद्दल सांगा, मला ऐकायला आवडेल. काय होतं ना, ऍज फार एज पॉसिबल मी रोल चूज करायचा प्रयत्न करतो. जो रोल चूज करताना मी ऑब्व्हियसली पहिल्यांदा स्क्रिप्ट बघतो, विषय बघतो, त्या विषयात माझं काय काम आहे ते बघतो आणि माझं काम खरंच महत्वाचं आहे का त्या सिनेमात हेही बघतो आणि मग शक्यतो रोल चूज करण्याकडे माझा कल असतो. हे मी जनरल सतत नाही करत, कारण पैसे कमवायचे असतात. त्यामुळे पैसे जेव्हा तुमचं पोट भरलेलं असतं तेव्हाच हा चॉईस तुम्हाला आयुष्यात एक्झरसाइज करता येतो, असं माझं स्पष्ट मत आहे. याच्या व्यतिरिक्त जे करतात, हॅट्स ऑफ टू देम फ्रँकली, की जे फक्त स्वतःच्या चॉईसनी काम करत राहतात, खरंच ते ग्रेट असतात. पण मला ते नाही जमलेलं समाव. एनिवेज, तर मॅक्सिमम वेळेला मी हे रूल चूज करायचा प्रयत्न करतो. सिनेमामध्ये तर पर्टिक्युलरली नक्कीच करतो. बरोबर. की कारण सिनेमा हा एक एकदाच छापलं जाणारं काम असतं. त्यात तुम्हाला परत सुधारणा करण्याचा काही स्कोप नसतो. एकदा तो सिनेमा झाला आयुष्यभरासाठी तुमच्या तो रेकॉर्ड झालेला आहे. तुमच्या मेल्यानंतरही लोक तो सिनेमा बघणार आहेत. त्यामुळे इट्स फॉर एव्हर. तर त्यामुळे सिनेमा करताना तरी हा चॉईस ठेवायचा प्रयत्न करतो मी. बऱ्याच सिनेमांमध्ये मला हा चॉईस मिळालाय. काही खूप घाणेरडे सिनेमे पण मी केलेले पैशासाठी, मी काय नाही म्हणत नाहीये, पण ते पैशासाठी होते, त्यामुळे तिथे माझी अपेक्षाच नव्हती. सिरियलमध्ये मात्र मला खूप चांगला स्कोप मिळाला. म्हणजे पर्टिक्युलरली श्रेयंग गोडबोले, महेश तागडे, राकेश सारंग, विद्याधर पाठारे या चौघांची नावं घेईन इथे, की ज्यांनी मला खूप व्हरायटी रोल्स आणि मल्टिपल प्रोजेक्ट्स दिले. म्हणजे रंगाने मला घडले बिघडले पासनं एका लग्नाची तिसरी गोष्टपर्यंत 5-6 शोज मी रंगाबरोबर केले. राकेश सरांनी मला 2 अप्रतिम रोल्स दिले, जावई विकत घेणे आहे आणि आम्ही दोघं राजा राणी. या 2 वेगळे बाप मला रंगवायला मिळाले. विद्याधर पाठारेंनी मला अग्निशिखा सिरियलमध्ये कंप्लीट छुपा विलन असा तो एक रोल होता. त्याच्यानंतर त्यांनी मला श्यामची मम्मी सारखं एक नाटक करायला दिलं टाटा थिएटरच्या, झी थिएटरच्या प्रोजेक्टसाठी. त्याच्यानंतर आम्ही एक आभासा नावाची सिरियल केली होती, ज्याला एक खूप इंटरेस्टिंग रोल होता माझा. आणि इव्हन महेश तागडे यांच्याबरोबर मी कुलवधू केली पहिल्यांदा. त्याच्यानंतर लेक लडकी या घरची केली. त्याच्यानंतर 3-4 प्रोजेक्ट्स केले, त्याच्यात प्रत्येकात माझा वेगळा रोल होता. सो टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मला खूपच व्हरायटी करायला मिळाली. छत्रीवाली आत्ता जी माझी सिरियल होती त्यात कम्प्लीट निगेटिव्ह विलनिश रोल होता, कॉमेडी विलन होता तो परत. तर त्यामुळे तो एक वेगळा जॉनर होता, त्यामुळे ते एक छान मिळालं. त्यामुळे तसे सिरियलमध्ये खूप मिळाले. नाटकं खूप कमी आणि खूप सिलेक्टिव्ह केली मी, कारण नाटक मी पैशासाठी करतच नाही मुळात. नाटक हे पूर्णपणे मला नाटक आवडलं तर आणि तरच मी ते करतो. कधी कधी प्रोजेक्ट फसतो,
एखादं स्क्रिप्ट सुरुवातीला आवडलेलं असतं, पण नंतर ते प्रयोग करायला लागल्यानंतर कळतं की हे फसते नाटक. मग अशा वेळेला तुम्हाला त्या टीमशी बोलून कोणाचंही नुकसान होणार नाही हे बघून ते प्रोजेक्ट बंदही करणं हिताचं असतं, कारण तुम्ही उगाचच ते करत असता, केवळ ते बरोबर. घेतलंय. सो असं काम बरं. करू नये. त्यामुळे नाटकात तरी मी हा भयंकर चॉईस ठेवला आणि म्हणूनच मी खूप कमी नाटकं करतो, की नाहीच करत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, व्हाईट लिली नाईट रायडर हे एक नाटक लिखित, दिग्दर्शित, अभिनीत करून झाल्यानंतर एक चिरीमिरी नावाचं नाटक केलं होतं मी मधल्या काळात, पुरुषोत्तम बेडेंचं, की समहाऊ ते वर्क नाही झालं आणि आम्ही ते 16 प्रयोगात बंद केलं नाटक, की नको, खराब प्रोडक्ट नाही द्यायचा आपल्या लोकांना, खराब कलाकृती लोकांपर्यंत नाही न्यायची, म्हणून ते बंद केलं. आणि त्याच्यानंतर मग समहाऊ सोनाली कुलकर्णी काम करायला तयार झाली माझ्या बरोबर आणि व्हाईट लिली पुन्हा चालू राहिलं. त्यामुळे माझी नाटकाची बुक व्हाईट लिली भागवत राहिलं आणि मग मला दुसरं नाटक घ्यायची गरज नाही पडली. पण करीन लवकरच, आता एक नवीन नाटक पण करीन डेफिनेटली. आणि व्हाईट लिली बद्दल बोलायचं झालं तर मगाशी तुम्ही म्हटलं की जसं रसिका जोशी हे जे नाव आहे ते पण एक म्हणजे अशी चटक लावून गेलेलं कॅरेक्टर म्हणता येईल त्याला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं, की ऍब्सोल्युटली. इतके वेगवेगळे रोल, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कामं आणि अशी सहज आवडून जाणारे असे रोल्स असायचे ते. तर त्यांच्याबरोबर तुम्ही जे नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये ऍक्टिंग केली, तर त्यांच्या काही आठवणी किंवा नाईट रायडर आणि व्हाईट लिली ह्याच्याबद्दल काय आठवणी तुमच्या काही सांगता येईल? आता मी स्पेसिफिकली हिंदीत बोलतो, बिकॉज रसिका ऑल्सो वॉज एन हिंदी एक्टर. एंड रसिका ने मुझे हमेशा बताया था कि जिंदगी में बतौर एक्टर कोई भी काम आए आपके पास, उसे मना नहीं करना चाहिए आइडियली, फर्स्ट स्टेप. अगर एक बार आपने वो काम एक्सेप्ट कर लिया तो 100% आपको उसे देना ही होगा, जो कुछ आपके पास है, जो कुछ भी आप पैतरे इस्तेमाल कर सकते हो, जो कुछ भी आपकी स्किल्स है, वो सब यूटिलाइज करो. और वो 2 लाइन का रोल हो, 2 शब्दों का हो, या पूरा फिल्म आप पे हो, एवरी रोल यू शुड गिव योर 100% बेस्ट. और उसने एक बात मुझे बताई थी, कि जो उसके गुरु ने उसे बताई थी, कि सादी एक प्याज आप काट रहे हो, लेकिन आप प्याज भी उस तरीके से काटो कि आप जैसी प्याज कोई नहीं काट सकता जिंदगी में. आप जिस प्याज काटते हो वैसे ही आपके हर एक रोल के साथ होता है. आपने जो रोल एक बार कर दिया, जिंदगी में, दुनिया में कोई ऐसा एक्टर नहीं होना चाहिए आइडियली कि जो आपको वो वैसे ही कर सके रोल. इतना आप अपनी पहचान बनाओ उस रोल के साथ. एंड सेकंड थिंग शी टॉट मी कि मराठी भाषा का अभिमान, अपनी मदर टंग का अभिमान, ये सब ठीक है, लेकिन एज ए एक्टर आपको हर एक भाषा में काम करना आना चाहिए. क्योंकि एक्टर एक रिप्रेजेंट करता है किसी न किसी को, एक कैरेक्टर को, और इस कैरेक्टर की जो भाषा है वो आपकी भाषा हो जाती है. फिर आप अगर हिंदी कैरेक्टर, आप हिंदी में भी काम करो, आप तमिल में काम करो, तेलुगु में काम करो, गुजराती में काम करो, भाषा आपकी लिमिटेशन नहीं बननी चाहिए. एंड शी इंस्टिगेटेड मी टू वर्क इन हिंदी. इसलिए हमने व्हाइट लिली और नाइट राइडर जब हमने शुरू किया, तो शुरुआत तो ऐसी हुई थी कि चलो यार एक नाटक करते हैं, हमारे लिए तो कोई स्क्रिप्ट नहीं लिख रहा है, हम ही लिख देते हैं. और मैंने कहा यार, जिंदगी में कभी नाटक नहीं लिखा है, हम कैसे नाटक लिख सकते हैं? ना तुमने लिखा है ना मैंने लिखा है. तो बोली ट्राई तो करते हैं. इतनी बार काम करते करते हमें तो लाइनें सूझ जाती है, तो राइटर भी ट्राई कर लेते हैं. एंड वी स्टार्टेड. हमने एक सीन लिखा जिसे हमने कहीं पेश किया, उसे एक अवार्ड मिलने वाला था रसिका को, वहां पे प्रेजेंटेशन करना था. तब हमने वो सीन पेश किया, और सीन पेश करने के बाद लोगों ने पूछा ये क्या है, क्या कहाँ से लाए हो, ये क्या हो रहा है? तो हमने ऐसे ही बोल दिया कि नहीं, हम एक नाटक लिखने की कोशिश करें, उसका ये पहला सीन है, जबकि हमारे दिमाग में नहीं था कि हम नाटक लिखेंगे. और वो सीन हमने एक से एक इम्प्रोवाइज्ड तरीके से पेश किया था. एंड देन वी सीरियसली गिव इट अ थॉट एंड वी रोट दिस प्ले व्हाइट लिली एंड नाइट राइडर. और उसका नाम ना बिल्कुल ध्यान में नहीं आ रहा था कि क्या नाम क्या रखे. कैची नाम चाहिए नाटक को. हमें कैसे अलग ही वर्चुअल स्पेस वाली दुनिया पे नाटक बना रहे हैं, कि वर्चुअली मिलने वाले लोग कैसे कैसे सोचते हैं, क्या क्या होता है उनकी लाइफ में अगर वो रियल लाइफ में मिले. दैट इज द थीम ऑफ व्हाइट लिली एंड नाइट राइडर. आजकल जो हम ये इतनी आसानी से बोल रहे हैं टू वेब कैम एंड एवरीथिंग, तब वो जमाना था नहीं, ऑर्किड और याहू का जमाना था वो, जब वेब कैम्स आए ही नहीं थे हमारी दुनिया में.
तो वो जो एक डिस्गाइजनेस था चैट में, और लोग तो कमाल की चीजें करते थे तब तो, मतलब वो privacy होती थी तब चैट विंडोज में, इंटरनेट कैफे में। जिन्होंने इंटरनेट कैफे में जाकर याहू पे लॉग इन करके चैट किया ना, दोज वर द ब्लेस्ड गाइज। ये आज भी मुझे लगता है। तो अब तो ये बहुत ज्यादा ओपन हो गया है सब मीडिया। तब जो मजा था उस चैटिंग में कि मैं दिख नहीं रहा हूँ किसी को, मैं कौन हूँ ये भी नहीं पता चल रहा है, एंड फिर भी मैं दूसरे को ललचा रहा हूँ किसी भी चीज के लिए हो, वो दोस्ती के लिए हो या और किसी चीज के लिए हो। दैट वॉज वेरी सररियलिस्टिक एक्सपीरियंस। एंड उस पे ही नाटक लिखना चाहिए थॉट दिमाग में आया, लेकिन नाम नहीं सूझ रहा था। तो हम एक बार ऐसे ही मुंबई से पूना आ रहे थे उसकी गाड़ी में, और हाईवे पे पनवेल के पहले एक होर्डिंग लगी थी जिसपे एक व्हाइट लिली का फूल था। ओ, तो रसिका हाँ, ने वो फूल देके बोल दिया कि यार मैं, मेरा नाम ना, वो जो चैट नेम है वो व्हाइट लिली रखती हूँ, विच इज अ वेरी अट्रैक्टिव नेम। तो मैंने बोला अच्छा ठीक है चलो व्हाइट लिली रख दो तुम। वो कैरेक्टर नेम तब तय हुआ था हमारा, वो फूल देके। और जा रहे थे, और तब वो 2020 का जमाना आ गया था, या मुझे याद नहीं, वर्ल्ड कप शायद आ गया था, और टीम्स के नाम आने रहे थे, कोलकाता नाइट राइडर्स तब आ गया था। ओ, इट इज ओ, आईपीएल, राइट? या आईपीएल आईपीएल। आईपीएल। तो कोलकाता नाइट राइडर्स था, और ये रात के हम सफर वगैरह काफी दिमाग में थे कि जो रात में चैटिंग करते हैं लोग डिस्गाइज में, तो वो नाइट राइडर नाम कैच कर दिया। तो मैंने बोला हाँ, कि अच्छा ठीक है, तो फिर मेरा डिस्गाइज नाम जो चैट नेम है वो नाइट राइडर रखते हैं। एंड देन वी थॉट कि लेट्स कॉइन दिस ओनली एज अ टाइटल, कि व्हाइट लिली नाइट राइडर। सो जिनको पता चलेगा उनको पता चलेगा कि वो दीज आर चैट नेम्स। जिनको नहीं बरोबर पता आहे. चलेगा वो सिक्योरिटी से देखने आएंगे कि ये क्या नाम रखा है व्हाइट लिली नाइट राइडर, कौन लोग है। सो दैट पे वो नाम नाम पे हम सेटल हो गए कि हाँ ये नाम रखते हैं। एंड देन वी स्टार्टेड राइटिंग दैट प्ले, और वो तब सीरियल कर रही थी बंदिनी, एकता हम्म. कपूर। आई वुड लाइक टू थैंक एकता कपूर, बिकॉज उसके सेट के एसी मेकअप रूम में बैठ के मैंने पूरा व्हाइट लिली लिखा है। जो मेरे, जब बाद में एकता वो प्ले देखने आई थी, क्योंकि वो रसिका तब उसकी सीरियल में काम कर रही थी बंदिनी, तो एकता वो प्ले देखने आई थी। तो हमने एकता को बताया कि भाई तेरे पैसों से हमने ये नाटक लिखा है, तेरे मेकअप रूम का एसी यूज करके, और तेरे ही सेट का खाना खा के, जबकि मैं तेरे सीरियल में काम नहीं कर रहा था। एंड तब हमने वो प्ले लिखा, एंड उसके पहले 25 शोज हुए। रसिका गेव मी अ लॉट इन लाइफ, अ लॉट, एज अ एक्टर, एज अ फ्रेंड। क्या पता नहीं क्या कनेक्शन था वो हमारा, पर वो नाटक करते करते हम इतने अच्छे दोस्त बन गए थे। एंड उससे पहले भी मैं रसिका का काफी काम देख चुका था, एंड शी वॉज अ फैंटेबुलस एक्टर, फैंटेबुलस, नो डाउट। मतलब पीपल माइट टेक इट इन अ रॉन्ग सेंस, लेकिन इतनी वर्सेटाइल एक्ट्रेस अभी तक मेरी जिंदगी में नहीं आई है, फ्रैंकली। रसिका को छोड़कर। एंड मतलब वो छोटी छोटी चीजें, आई टेल यू, हम रिहर्सल कर रहे थे फाइट लिली की। अब नाइट राइडर, तब का नाइट राइडर अलग था जब हमने शुरुआत की थी। तो नाइट राइडर का जो एक्सटर्नल रूप था, अपीयरेंस था, वो हमारे दिमाग में बिल्कुल ही एक क्या बोलते हैं, एक मवाली गुंडा, टपोरी रास्ते पर जो होते हैं लोग, वैसे वाला था। तो रोड रोमियो का. ये तुमने देखा है पता नहीं, ये जो लोग हैं ना, टाइट जीन्स एंड टाइट बॉडी अगेन टी शर्ट्स पहनने वाले, उनकी एक बहुत आदत होती है। पता नहीं यार, वो बड़े टाइट अंडरवेयर पहनते हैं या क्या करते हैं मुझे पता नहीं, वो बार बार ना अपनी अंडरवेयर ऐसे नीचे खींचते रहते हैं बीच में। एंड ये ऑब्जर्वेशन था। तो और वो एक मार्ग बन जाता है ऐसे बंदों को पहचानने का, कि हाँ ये बिल्कुल ही वो वाला है, ए भाई वाला टिपिकल है। और रसिका ने बोला कि वो उठा लो, एंड आई वाज कि यार एक तो मैंने कभी ऐसे बिहेव नहीं किया है, ऑल ऑफ अ सडन यू आर टेलिंग मी। और मैंने वो कोशिश की, एंड रसिका बोली हट, बाजू हट। रसिका वॉक टू द स्टेज, एंड उसने मुझे दिखाया वो बंदे कैसे चलते हैं, उनके बाप रे. दोनों टांगों में कितना अंतर होता है, वो क्या करते हैं ऐसे वक्त। एंड आई वाज की
ओह शिट कि ये क्या तो दैट में ना वो एक इनहिबिशंस निकालना होता है। ऑब्जर्वेशन क्यों करना चाहिए, किस तरीके से यूज करना चाहिए ऑब्जर्वेशन को, कि ये बात कहीं जाकर नाइट राइडर में यूटिलाइज होगी, ये उसने भी कभी नहीं सोचा था। मैंने तो दूर दूर तक नहीं सोचा। एग्जैक्टली तो ये छोटे छोटे पैतरों से कैसे कैरेक्टर बनता है ये रसिका ने सिखाया। रसिका, बिकॉज ऑफ रसिका आई डिड माई फर्स्ट एवर इंटरनेशनल जर्नी विद फाइट नाइट राइडर, जो हमने दुबई में ओपन किया था शो। वाह, मेरा पहला स्टेप बियॉन्ड इंडिया था जिंदगी में। वाह, एंड यार मतलब क्या क्या बताओ, इंस्टा लाइव पे है हम यार, दुनिया खुल गई है। शराब पीकर मौज करना, सिगरेट पीकर मौज करना, रात को 2-2 बजे कार लेके मुंबई के सड़कों पर भटकना, कि जबकि आप मुंबई में सुकून से ड्राइव कर सकते हो। मुंबई का ट्रैफिक बिल्कुल ही छोड़कर एयरपोर्ट पे जाके रात को 2:30 बजे, क्योंकि एयरपोर्ट के कॉफी शॉप्स थे तब तब इतने कॉफी शॉप्स नहीं खुले थे, तो हम बैंड्रा में रहते थे। बैंड्रा से हम एयरपोर्ट जाते थे रात को 2-2:30 बजे। वहां पे एयरपोर्ट के बाहर जो कॉफी शॉप था वहां पे कॉफी लेके हम गप्पे हाँकते थे वहां बैठ के, फिर वापस वाह, आते थे। दैट होल थिंग वाज डिफरेंट। कि जो मैं पूना में सदाशिव पेठ जैसे एरिया में पला बड़ा हूँ, मुंबई में जाने के बावजूद भी मुझे ये दुनिया पता नहीं थी, क्योंकि मैं दादर में रहता था तब। हम्म, एंड दादर इज अगेन अनदर काइंड ऑफ पुणे ओनली, मुंबई है ही नहीं वो। तर त्यामुळे दादरला राहून सुद्धा एक वेगळंच जग होतं। जेव्हा आय शिफ्टेड टू बँड्रा अँड अँधेरी, that exposed me to a very different kind of Mumbai. हम्म, हम्म. And even Rasika took me to NCPA, introduced me to NCPA plays, Prithvi play. रसिका पे बात कर सकता हूं मैं कि पता नहीं कितनी देर तक, पर सो शी वॉज एव्हरीथिंग। ऍक्टिंग करिअर, ऍक्टिंग सेट मध्ये जेवढं काय मी केलेलं आहे ना, त्या सगळ्या बाबतीत मला रसिकाची खूपच मदत झालेली, नो डाऊट। आणि त्यामुळे मी सोनालीला कायम थँक्स म्हणतो की यार, इतकं एक चांगलं रिलेशन माझं आणि रसिकाचं बनलेलं, एक इतकं चांगलं नाटक की ज्याचं खूप कौतुक झालेलं आहे। त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी सारखी अभिनेत्री की जिनी स्वतःचे एक प्रचंड इम्प्रेशन जमवून ठेवलेलं आहे जगावर, आणि लिटरली जगावर, की इटालियन फिल्म्स केल्यात त्यांनी, तमिळ फिल्म्स केल्यात, हॉलिवूडला जाऊन तिकडे त्या ब्राईड अँड प्रेज्युडिस करून आलेली आहे ती, इतपत ती पोचलेली आहे की तिने एक नाटक करायला घ्यावं, विच वॉज ग्रेट ऑफर, की जे त्याचा एक ऑलरेडी मार्क झालेला आहे, की त्याच्यानंतर आपण रिप्लेसमेंट करतोय, कोणाला तरी रिप्लेस करतोय, लोक कम्पेअर करणार आहेत हे माहीत असून सुद्धा तिने ते सगळं घेतलं चॅलेंज आणि ते केलं। सो हॅट्स ऑफ टू हर। अँड इव्हन तिने पण ते तितक्याच ताकदीने परत एकदा केलं। कारण त्या- ज्यांनी त्या- सोनालीचं नाटक बघितलं, ज्यांनी रसिकाचं बघितलं नव्हतं, ते मला असं सांगतात की बापरे, आम्ही इमॅजिनच करू शकत नाही रसिका हा रोल कसा करायची। बापरे, एक्झॅक्टली, स्वतःची छाप पडणं एखाद्या कॅरेक्टरवर ऍब्सोल्युटली। मान, आहे. हो मी जर जास्तच बोलतोय बहुतेक, आपण जरा लोकांशी बोलूया आता। हो हो, बोलूया ना. लोकांचेही प्रश्न आपण मध्ये घेतले, पण लोक इतकी भारावून गेले की लोक वा टाळ्यांचे इमोजी किंवा असंच आखतायत सगळेजण, त्यामुळे वेगळे प्रश्न आलेले नाहीत. नाहीतर माझं एक डोळा तिकडे आहे आणि कान आणि आय नो, बाकी आय सगळं नो। हे जे असं बंद झाले वरचा पार्ट, कारण ते ऐकून इतकं वेगळ्या गोष्टी आहेत ह्या की ज्या खरं पडद्या मागेच फक्त माहिती असतात, ज्या आमच्यापर्यंत पोहोचतायत. तर थँक्स टू यू फॉर दॅट की ते तुम्ही सांगताय. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की याहू वरती आपण काहीतरी पाठवतोय आणि माहिती नाही समोरच्याला आपण कोणीतरी त्याला ते आवडतंय, ही एक वेगळी भावना होती. मला वाटतं ते तुमच्यातल्या रायटरला कुठेतरी आवडलं असावं. कारण रायटरचं असं असतं की आपण लिहितोय, समोरच्याने आपल्याला बघितलेलं नाहीये बहुतेक, पण त्याला आपलं करेक्ट, काम आवडतंय कोणा थ्रू. तर मला वाटतं तुमच्या रायटरला ती गोष्ट अपील करत असेल, म्हणून तुम्हाला कदाचित ते आवडलं असेल. ऍब्सोल्युटली। कारण तेव्हा व्हाईट लिली लिहितानाच तो फोकस होता की ऍज अ रायटर म्हणूनच काम करायचं। तेव्हा ऍक्टर म्हणून म्हणजे आमच्यासाठी आम्ही स्क्रिप्ट लिहित होतो, पण तेव्हा आम्ही ऍक्टरला बाजूला ठेवला होता, की आपण फक्त बरोबर. आपलं रायटिंग स्किल एक्सप्लोअर करूया, की आपल्याला सुचतंय का मुळात लिहायला। हो आणि त्यामुळे त्याची एक गंमत सांगतो मी तुला, की अख्खं नाटक लिहून झालं आमचं, त्याच्यानंतर आम्ही त्या नाटकाचा पहिला सीन लिहिलाय। अरे बापरे. येस, कारण ते नाटक कशाविषयी आहे
हे लोकांना समजावं की आम्ही चॅटिंग म्हणजे काय असतं. कारण तोपर्यंत लोक खूप चॅट फ्रेंडली झालेले नव्हते. ऑर्कुट आणि ट्विटर असण्यापर्यंत फेसबुक पण आलेलं नव्हतं जेव्हा हे नाटक आलंय. 2009 साली हे नाटक लिहिलंय आम्ही, तेव्हा फेसबुकही नव्हतं आलेलं. आणि त्यामुळे हे इन्स्टा अँड ट्विटर अँड बंबल अँड ट्विटर वगैरे तर खूपच लांबच्या गोष्टी आहेत. त्यामुळे काहीच नव्हतं. वी आर द पॅनियर्स. म्हणजे टिंडरनी करता आम्हाला रॉयल्टी पे करायला पाहिजे की ओके यू स्टार्टेड माय टिंडर दॅट्स वाय. पण एनिवेज मॅच मेकिंगचा एक ट्रेंड सुरू केला आम्ही इंटरनेट मॅच मेकिंगचा थ्रू आयटी नाईट रायडर. तर त्यामुळे आम्ही तो पहिला सीन सगळ्यात शेवटी लिहिला की चॅट. आणि चॅटचा सीन लिहायचा कसा, आम्ही कधीच चॅट नव्हता केलेला असा. कारण तेव्हा लोक एकमेकांना भेटायची बरं फोन होते पण फोनवर मेसेजिंग व्हायचं, टेक्स्टिंग व्हायचं. व्हॉट्सअप पण नव्हतं तेव्हा फोनमध्ये, त्यामुळे अजिबात. टेक्स्टिंग व्हायचं फक्त. त्यामुळे रसिका म्हणली मी तर चॅट कधी केलेलं नाहीये आणि मी असं काही जाणार नाही. कारण मला ते डिस्गाईज चॅट हवा होता की लोक ओके. काय बोलतात एक्झॅक्टली जेव्हा तुम्हाला समोरच्याची आयडेंटिटी माहिती नसते. बरोबर. आणि मी मागे एकदा हा किस्सा सांगितला त्यामुळे आज मला तो जाहीरपणे सांगायला काहीच वाटणार नाही. हो सिरियसली, आय क्रिएटेड अ फेक आयडी बर. ऑन याहू ऑफ अ गर्ल बिकॉज बीइंग अ बॉय आई कैन टॉक एनी डैम थिंग. बट अगर वहां से कोई लड़की रिप्लाई कर रही है तो शी माइट नॉट बी ओपन इनफ टू गिव मी दैट आइडिया ऑफ व्हाट इज चैट. वो एक लड़की की फेक आईडी क्रिएट की एंड देन आई स्टार्टेड टैपिंग बॉयज हु वर देयर ऑन द याहू थिंग्स. एंड तब वेब कैमरा था नहीं तो मुझे ये कोई धोखा था ही नहीं कि ओके मैं दिख जाऊंगा और फिर एक्सपोज हो जाऊंगा. ये धोखा ही नहीं था तब. ना ही मैंने मेरी डीपी लगाई थी. वो डीपी भी एक लड़की की रखी थी मैंने. वो उस जमाने में बहुत चलता था वो सब फेक चैटिंग काइंड ऑफ थिंग. एंड देन आई स्टार्टेड चैटिंग विद अ बॉय. एंड सलमान आई टेल यू बॉयज गो वाइल्ड. वाइल्ड मतलब वाइल्ड. यू जस्ट कैनॉट सिंपली इमेजिन व्हाट वी चैट एग्जैक्टली. कि हमें पता भी नहीं होता कि सामने कौन है. वी एब्सोल्युटली why we are so fearless in that disguise avatar कि we talk any damn thing, we are ready to show any damn thing. And वो मुझे मिल रही थी चीजें, मुझे मिल रही थी, लेकिन मुझे ना वो एक स्पाइस नहीं मिल रहा था उस सीन के लिए. एंड सो आई स्टार्टेड प्रोवोकिंग दैट guy a lot. I tell you, Salman, that guy was almost ready to shred his clothes in front of me because he had a web camera and I didn't have. And he was ready to shred clothes. और तब जाके मैंने रोक दिया वो, क्योंकि मुझे सारा मेरा मटेरियल मिल गया था. He was in his undies in front of me on the webcam और मैंने बंद किया वो कि नहीं भाई बस हो गया. और बाद में मैंने उसके साथ अपोलोजाइज भी किया कि भाई आई एम सो सॉरी बट मुझे चाहिए था ये. एंड वो बंदा कहाँ का था मुझे याद भी नहीं, अब वो कहाँ होगा पता भी नहीं. बट देन आई टोल्ड हिम कि बुरा मत मानना लेकिन मुझे चाहिए था इसलिए मैंने वो एक्सपेरिमेंट किया था. एंड देन दैट सीन वाज हिलेरियस. मतलब वो पहला ही सीन जब शुरू होता था नाटक का, पीपल वर स्कैंडलाइज. एंड उसके बाद ना वो एक शांति फैल जाती थी पूरे थिएटर में वो सीन होने के बाद कि ये क्या देख रहे हैं हम थिएटर में, ये क्या बोल रहे हैं दोनों लोग, ये होती है चैटिंग. एंड देन वो पूरा मूड ही सेट हो जाता, माहौल ही सेट हो जाता. सी ओ माय गॉड करके रिएक्शंस आ रही हैं. ओ माय गॉड. और राहुल अंडरस्कोर म्यूजिक बोल रहे हैं कि अभी भी बहुत लोग है जो एफबी पे ऐसे करते हैं करके. या टिंडर पे बम्बल पे कितनी फेक प्रोफाइल्स होती है मुझे भी पता है. बट ट्रांसफॉर्मिंग दिस एक्सपीरियंस ऑफ चैट विच वी डू, मतलब अगर हम लोग चैट कर रहे हैं तो हम लोग कुछ टाइप करके भेज देते हैं, बट उसका सीन लिखना, उसके डायलॉग्स लिखना, दैट इज अ वेरी डिफिकल्ट थिंग आई गेस, बिकॉज you have to constantly say what you're typing, or you have to make the audience feel that you are typing it and then it is going somewhere else, because people that time did not know much about chatting. So
creating that atmosphere in itself was so difficult that I guess hats off to you guys that you could do it so well that it is still on. समावून झालं. हो. मग त्याच्यात तुम्ही मग चेंजेस आणलेत का आता की का फक्त खूप ऑर्किड खूप. नाही, आता आम्ही टिंडर पर्यंत आलोय. आता आम्ही टिंडर मॅच पर्यंत आलेलो आहे आता नाटकात, कारण त्याची टेक्नॉलॉजिकल लिंगो त्याची बदलत ठेवली आम्ही, म्हणूनच ते फ्रेश आहे नाटक. कारण जस्ट गेल्या वर्षी मी त्या नाटकाची कॅनडा टूर करून आलो, गेल्या वर्षी, म्हणजे ते नाटक लिहून 10 वर्ष झाल्यानंतर. आणि अजूनही ती कॅनडातली भारतीय लोक लोकांना असं वाटतं, अरे बापरे, हे असं चालतं भारतात. म्हणलं, अहो भारतात काय, तुम्ही जगात आहात ना आता. हो हो हो. मुंबईतला मुलगा रशियन मुलीला पटवतोय, तिकडे अमेरिकेतला मुलगा तमिळमधल्या मुलीला पटवतोय. म्हणजे तुम्ही कुठे आहात, म्हणजे समहाऊ आय डोंट नो. पण आत्ताही ते स्कॅन्डलाइज झालं ते व्हाईट लिली बघून. मी म्हणलो ह्याच्या पलीकडे आता भारतात हे नाटक जुनं झालंय. हो हो. आता लोकांना ते, म्हणजे मला अनेक इतक्या क्रॉस रिॲक्शन मिळाल्या ना. व्हाईट लिलीचा पहिला जो ऍक्ट आहे तो दोघांमधल्या सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी ह्या प्रॉब्लेम विषयी बोलतो. बरोबर. आणि सेकंड ऍक्ट जो आहे तो डे टू डे आयुष्यातल्या कम्पॅटिबिलिटी विषयी बोलतो. असं त्याचं सरळ सरळ क्लासिफिकेशन आहे नाटकाचं. तर पहिला ऍक्ट बघून जेव्हा तरुण मुलं याची नाटक बघायला, ते म्हणायचे आम्हाला सेकंड ऍक्ट जास्त आवडला. बर. सेक्स करणं हा एवढा टाबू काय, हे तरुण लोकांचं मत होतं. बरोबर. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की 1 मिनिट, आम्ही मिडल एजेड कॅरेक्टर प्ले करतोय तेवढ्यासाठीच म्हणलं. मी 40 वर्षाचा आहे, ती 35 वर्षाची आहे. आमच्या आयुष्यात ते प्रॉब्लेम असू शकतात. हे जर का मी 20 वर्षाचं नाटक केलं तर सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी इश्यूज नसेल हे मलाही माहिती आहे म्हटलं. त्यामुळे त्यांना ते फारसं की ओके ठीक आहे. पण तरी काही लोक, तरुण मुलं म्हणतात की हो हो आम्हाला आहे हा इश्यू, म्हणजे आम्ही असं पटकन नाही काही करू शकत. त्यांना डे टू डे कम्पॅटिबिलिटी लावायची. आणि जे सिनियर लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की वाव, दॅट फर्स्ट ऍक्ट इज रिअली नाईस. हे जर का आमच्या काळात आम्हाला करता आलं असतं की सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी आधी चेक करता येते लग्न करण्याच्या आधी, तर दॅट वुड हॅव बीन अ बोनस, किंवा दॅट वुड हॅव बीन अ व्हेरी ऍडव्हान्टेजियस थिंग. ही त्यांची रिएक्शन असायची. या डे टू डे कम्पॅटिबिलिटी काय, एकदा लग्न केलंय म्हटलं तर जुळून घ्यावं लागतंच, त्यामुळे आम्ही जुळून घेतच आलं. पण हे जर का झालं असतं तर खूप वेगळं पिक्चर बघायला मिळालं असतं. अशा खूप कॉन्ट्राडिक्टरी रिॲक्शन मिळायच्या. अनेक कॉलेजचे ग्रुप नाटक बघायला यायचे आणि त्याच्यात आम्ही जे सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी डे टू डे कम्पॅटिबिलिटीचा कॉन्ट्रॅक्ट करतोय प्रॉपर, त्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी लोक आमच्याकडनं घेऊन गेलेले आहेत की बापरे. आपली उपयोगी पडेल म्हणून. म्हणजे ते म्हणतात ना, एक गमतीच्या ह्याच्यात म्हणतात की शेजारच्याची बायको चांगली वाटते, तसं झालंय मला वाटतंय. तरुण मुलांना पुढचा ऍक्ट आणि वयस्कर लोकांना आधीचा ऍक्ट छान वाटणे हे मला वाटतं त्याच्यामुळे. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं की दशक्रिया या नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म तुम्ही ज्याच्यात काम केलं होतं त्याच्याबद्दल सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. दशक्रिया ऍक्च्युली आय एम व्हेरी प्राऊड टू से दिस. सॉरी, मी दार बंद करतोय कारण पावसाचा खूप आवाज येतोय. हो हो, काहीच नाही. दशक्रिया ही माझ्या आयुष्यातली 3री नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे. वा. पहिली फिल्म जी मी केली होती आयुष्यातली, आणि पहिली फिल्मही होती बहुतेक ती माझी, उत्तरायण म्हणून बिपिन नाडकर्णीने डिरेक्ट केलेली फिल्म होती. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. नीना कुलकर्णी, शिवाजी साटम त्यात काम करायचे. ते बघ, मी फारच लकी रे, मी फार बऱ्या लोकांबरोबर काम केलं. अक्षय पेंडसे होता त्याच्यात, मला खूप जवळचा मित्र, जे एका ऍक्सिडेंट मध्ये गेले पुणे मुंबई हायवेवरच्या. अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर. सो असं खूप जवळच्या लोकांचा खूप जवळून मृत्यू पण बघितलाय आणि त्याच्याबरोबर काम करायचं पण नशिबात आलंय माझ्या. त्यामुळे इट वॉज अ ग्रेट थिंग. सो उत्तरायण वॉज फर्स्ट मूवी ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर रत्नाकर मतकरींनी डिरेक्ट केलेली इन्व्हेस्टमेंट नावाची एक फिल्म आली होती, जी खूप चांगली फिल्म होती, की पेरेंटिंग वरती फिल्म होती, की आजकालच्या जगात आपण मुलांना काय स्पर्धेत ढकलतोय आणि आपल्या ज्या अपेक्षा सॅटिस्फाय झालेल्या नाहीये त्या आपण मुलांवर लादून त्यांचं आयुष्य किती बर्बाद करतोय. सो मुलांना कसं आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ट्रीट करायला लागलो, अशी लाईन असलेली ती फिल्म होती, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, ज्याच्यातही मी काम केलं होतं. आणि मग दशक्रिया आली, की ज्यालाही नॅशनल अवॉर्ड मिळालं, ज्याच्यातही मी काम केलं होतं. दशक्रिया हॅपन्ड व्हेरी नाईसली, कारण दशक्रियाचे रायटर त्यांनी आमचं नाटक बघितलं होतं आणि त्यांना खूप आवडलं होतं माझं काम.
त्यामुळे ते म्हणले होते की मी जेव्हा पिक्चर करीन तेव्हा त्यात तू नक्की असशील. आणि त्यात वा. त्यांनी मला तो ब्राह्मणाचा रोल दिला की दशक्रिया करणारे ब्राह्मण, क्रियाकर्म करणारे, त्याची किती वाईट अवस्था असते आणि त्यामुळे ते कसे वाईट प्रॅक्टिसेसना लागतात, मग त्याचा कसं धंदा बनतो त्या सगळ्याचा. बरोबर. आणि मग काय होतं. आणि तो एक खूप चांगला रोल मिळाला होता की ज्याच्याबद्दल खूपच प्रेज मिळाली मला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की तो रोल एवढा नोटीस होईल. पण त्याच्यातही मनोज होता माझ्या बरोबर, मनोज जोशी, हो. प्रभावळकर होते, अनेक लोक होती त्या सिनेमात. पण खूप चांगली चांगली लोक, आदिती होती देशपांडे, उमा होती, आशा शेलार होती. ही सगळ्यांचे खूप ताकदीचे रोल होते त्या सिनेमामध्ये. पण तरी बरोबर. त्यात तुम्ही उठून दिसता आणि हे करता की ज्याच्याविषयी मला सुमित्रा भावेंनी खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिली होती की दशक्रियामधलं तुझं काम हे हॅट्स ऑफ होतं की तुझ्या डोळ्यात मला ते सगळं दिसत होतं की जे एका वा. ऍक्टरचं खूप मोठी कॉम्प्लिमेंट असते की तुमच्या डोळ्यात दिसतात तुमची एक्सप्रेशन्स. कारण ते मेजर कुठल्याही माणसाच्या बाबतीत तुमची एक्सप्रेशन्स, तुमच्या मनात जे काय चाललं ना ते तुमच्या डोळ्यातनं सगळ्यात पहिल्यांदा दिसतं. आणि जो ते जर का डायलॉग ऍक्टर म्हणून तुम्ही करेक्ट. आईज नेव्हर लाईज चेको, तो जो डायलॉग आहे. ऍब्सोल्युटली. आणि ते जर का तुमच्या डोळ्यात दिसलं नाही ना तर ऑब्व्हियसली तुम्ही कुठेतरी खोटा अभिनय करताय असं होतं ते खरं तर. त्यामुळे ही कॉम्प्लिमेंट मिळणं वॉज व्हेरी नाईस थिंग फॉर मी. खरं. आणि वन मगाशी एक टाइम प्रश्न, विजिट माय एनजीओ. ओके सॉरी. हा. हा, त्यांचा एक आलेला की एनजीओ साठी ते बोलू, आणि एक प्रश्न आलेला की आता होत आहे हळूहळू की सिरियल सुरू होत आहेत, फिल्मचे शूटिंगही कदाचित सुरू होतील, तर नाटक हे जे तुमचं आहे ते परत कधी सुरू होणार आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल की कधीपासून सुरू होईल? यार आई एम वेरी पॉजिटिव कि नाटक बहुत जल्दी शुरू होगा. सोशल डिस्टेंसिंग का मेजर पंगा है हमारे देश में. तो मैं भी नहीं चाहूंगा कि लोगों की लाइफ रिस्क में डाल के मैं नाटक पेश करूं. तो जब तक ये कोरोना की थ्रेट कम नहीं हो जाती, मैं नहीं चाहता कि स्टेज वापस खुल जाए. क्योंकि हम तो प्रिकॉशंस ले लेंगे या हम हमारी जान जोखिम में डाल के प्ले कर भी देंगे, लेकिन सामने आप जैसे लोग जो होंगे ऑडियंस में, उनके लिए वो एक बहुत बड़ा खतरा साबित हो सकता है. तो रिस्क. मैं बिल्कुल चाहता हूं कि कल से थिएटर्स खुल जाए और मैं परफॉर्म करने लगूं. पर दैट इज नॉट अ सेम थिंकिंग. तो लग रहा है कि अब वैक्सीन आ रहे हैं या उसके बारे में कुछ बातें चल रही है, तो शायद हो सकता है कि दिवाली के बाद थिएटर्स आधी कैपेसिटी पे भी शायद खुल जाए कि एक 300 की जगह 100 लोग नाटक देख पाएंगे. उतना भी हो गया तो भी बहुत है. और फिलहाल अभी मैंने वो ऑनलाइन माझा थिएटर करके एक प्रोजेक्ट किया. सुनील बर्वे के सुबक ने जो, और अपर्णा एंड कुशल के वाइड विंग्स मीडिया ने जो किया था. तर त्याच्यात आम्ही थिएटरची आमची हाऊस थोडीशी भागवून घेतली खरं तर. की तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आधारित तुम्हाला 4 मिनिटाचं प्रेझेंटेशन करायचंय. सो जसं थिएट्रिकल वेजनी प्रेझेंटेशन करून प्रेझेंटेशन चालू आहे. आज रात्री त्याची फिनाले आहे वा. 7 वाजता. येस. सो सॉरी 9 वाजता. सो जो कोई भी मराठी समझ रहा है, समझता है, please log into online my theater and do watch the final today. It's going to be very interesting today and tomorrow 9 p.m. It's a very nice idea and मैं तो निकल गया उस कंपटीशन से. हमारे पॉइंट्स थोड़े कम पड़ गए, हम बाहर हो गए उस कंपटीशन से. लेकिन बाकी जो दोनों टीमें खेल रही है वो बहुत अच्छे लोग हैं और जरूर देखिए. तर त्याच्यात मी पहिल्यांदा परवाच एक परफॉर्म केला जो कदाचित आता थोड्या दिवसात इन्स्टावर टाकीन मी त्याचं शो रील किंवा त्याचं हे किंवा फेसबुकवर, ज्यात मी पहिल्यांदा एक ट्रान्सजेंडर कॅरेक्टर प्ले केलंय. हो. बर. या. आणि इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पीस जो मी स्वतःच लिहिला ट्रान्सजेंडर लोकांविषयी. आणि ट्रान्सजेंडर गेटअप मध्ये मी तो सगळा पीस परफॉर्म केलाय. सो तो दिसेलच फेसबुकवर आणि याच्यावर लोकांना काहीच दिवसात इन्स्टावर. नक्कीच नक्कीच. म्हणजे लोक थांबलेच आहेत एकतर, कारण ते वेगळी कॉन्सेप्ट होती एक आत्ताच्या काळात की या. 2 टीम मध्ये अभिनयाची कॉम्पिटिशन, आणि ते पण एवढ्या सगळ्यांनी ज्यांनी कामं ऑलरेडी केली त्यांची कॉम्पिटिशन. असं नव्हतं की नवीन कलाकार किंवा नवीन लोकांना, पण
जी ऑलरेडी ट्राईड अँड टेस्टेड म्हणतो आपण, तसं त्या लोकांची होती. तर तो एक वेगळा प्रकार तुम्ही आता केलात. आणि जसं तुमची आतापर्यंत आपण जर्नी बघितली आहे की तुम्ही हिंदीत आणि सिरियल पण केल्यात, फिल्म्सही केल्या आहेत आणि नाटकही तुम्ही इथे करता. तर तुमचा फेवरेट जो ह्याच्यातला म्हणजे ऍक्टिंगसाठी जो एक्सपिरियन्स आहे तो कुठला आहे? की सिरियल आवडते, नाटक आवडतं, हिंदी सिरियल आवडते, मराठी सिरियल आवडते, त्यातलं तुम्हाला जे काय आवडतं पण. मला रिच म्हणून ना लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून मला हिंदीमध्ये ऑब्व्हियसली जास्त काम करायला नक्कीच आवडतं. एक भाषा म्हणूनही मला हिंदी भाषा खूप आवडते. खूप मुलायम आणि खूप छान भाषा आहे हिंदी. मराठीमध्ये ना आपण मराठीमध्ये जो एक ठ आहे ना तोच इतका जोरदार आहे ना की ती खूप हार्श भाषा वाटते अनेकाला. त्याला सॉफ्टनेस खूप कमी आहे खूप वेळा बोलताना. त्यामुळे मराठी लोक खूप उद्धट आहेत असं एक समज प्रचलित झालेला आहे. असं खरं तर नाही अजिबातच, पण ते मराठी भाषेचा लहजा तसा आहे. कारण ग्रामीण रांगडी भाषा मधनं ती बनलेली भाषा आहे. कोकणस्थ ब्राह्मणांची मराठी कधीच नव्हती. मराठी रांगडी भाषेतनं तयार झालेली मराठी भाषा आहे. त्यामुळे ब्राह्मणी मराठी वगैरे जे म्हणतात त्याला, मी स्वतः ब्राह्मण असून मी याला आक्षेप घेतो खरं तर की असं काही हे सगळं चुकीचं आहे. मराठी खूप सुंदर भाषा आहे की ज्याच्यात अनेक पैलू आहेत. ब्राह्मणी आणि पुण्याचीच मराठी चांगली वगैरे सगळं खोट आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे ही सगळी मराठी भाषा जी 18 पगड मराठी जाती जमातींनी मिळून बनवलेली आहे ती मराठी भाषा खूप चांगली आहे. पण हिंदीला ना एक सॉफ्टनेस आहे. हिंदीमध्ये खूप कमी शब्दात तुम्ही खूप काही कंटेंट लोकांपर्यंत पोहोचू शकता. बरोबर. आणि हिंदी एक तर उर्दू मिश्रित हिंदुस्थानी ज्याला म्हणलं जातं की मराठीत आपण कुणी आलं की हा बस बसा वगैरे असं म्हणतो, तशरीफ रखिये. त्याला ना एक खूप असं एक आदब आहे. त्याला एक समोरच्याला खूप प्लीज करण्याचं खूप त्या भाषेला कोंदण आहे की ज्याच्यामुळे ती भाषा खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि ऑफकोर्स ऍज अ ऍक्टर म्हणून तुम्हाला ती नॅशनल लेवलवर पोहोचवते भाषा. मराठीचा अभिमान नक्कीच आहे बिईंग मराठी असल्यामुळे. त्यामुळे मराठीमध्ये तर मी काम करतच राहणार आहे. पण हिंदी फील्ड मला जास्त अपील करतं कारण तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्यात जास्त व्हरायटी कॅरेक्टर्स करता येतात. मी मुळात हिंदी भाषिक नसल्यामुळे आणि हिंदी बेल्ट मधला नसल्यामुळे मला ती वेगळे कॅरेक्टर्स प्ले करता येतात. वेगळ्या भाषेचे, वेगळ्या बॉडी लँग्वेजचे, वेगळ्या प्रांतातले, ज्याच्यामुळे हिंदी भाषा खूप आवडते करायला. तर इंग्लिश आवडतं ऑब्व्हियसली. इंग्लिश इज अ वर्ल्ड नॉलेज, वर्ल्ड लँग्वेज. त्यामुळे इंग्लिश तुम्हाला जगात पोहोचवतं. त्यामुळे ती भाषा पण आवडते मला. भाषा हा प्रॉब्लेम नाहीये मला. मीडियम म्हणून डेफिनेटली माझं पहिलं प्रेम नाटकावर आहे. बरोबर. पण चॅलेंजिंग जॉब हा मला नेहमीच कॅमेरा जास्त वाटत आलेला आहे. कारण एक खूप टेक्निकल अवेअरनेस आणि तरीही तुमच्या ऍक्टिंग मधला लाईव्हलीनेस या दोन्हीचं कॉम्बिनेशन सांभाळत तुम्हाला काम करावं लागतं. आणि विच इज आपल्याबरोबर आलेले आहेत ते तुम्हाला मगाचपासून काहीतरी तुमच्याकडे फरमाईश करतात. अभिजित केळकर मिलिंद दादा गाणं मस्त बोलतात. इथेच गोंधळ आहे सगळा. गाणं बोलत नाही लोक, गाणं गातात. अभिजित त्यांच्याबद्दल उल्लेख करावा म्हटलं म्हणून मी तुम्हाला तोडून केलं. पण हे अभिजित केळकरनी मुद्दामून केलं कारण तो केळकर असताना मिलिंद दादा गाणं मस्त बोलतात असं म्हणूच शकत नाही मुळात. मला वाटलंच नाही त्यांनी मुद्दाम केलं म्हणून मी पर्टिक्युलरली आता उल्लेख केला त्यांचा की त्यांना काहीतरी याच्यातनं म्हणायचं म्हणून मी तुमचं बोलण्याचं म्हणजे थँक्स टू यू अभिजित की मिलिंद दादा गाणं मस्त बोलतात हे जरी तू म्हणलास तरी त्यातनं तुझी भावना खूप चांगली पोचलेली आहे. त्यामुळे भाषा हे फक्त एक भावना पोचण्याचं मीडियम आहे. ती योग्य की अयोग्य अशी नसते हे तू आता प्रूव्ह केलेलं आहेस बेसिकली. तर असं त्यामुळे कुठल्याही भाषेत काम करायला मी तयार आहे. पण कॅमेरा इज समथिंग व्हेरी फॅसिनेटिंग. खूप काय म्हणू आपण त्याला, तुम्ही टेक्निकली खूप साऊंड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही ना खूप बारीक सारीक काम करावं लागतं कॅमेरासमोर तुम्हाला.
स्टेजवर कसं असतं की स्टेजवर तुम्हाला एक एक नॉच अप अभिनय करावा लागतो, कारण तुम्हाला अख्ख्या थिएटरमध्ये पोहोचवायचा असतो. आणि तेव्हाच बॅलन्स सांभाळायचा असतो की त्या पहिल्या लाईनीत बसणाऱ्या माणसाला तुमचा अभिनय गॉडी वाटता कामा नये, भडक वाटता बरं. कामा नये. पण तरी तो शेवटच्या 20व्या रो मध्ये बसलेल्या माणसाला तेवढाच नॅचरल वाटला पाहिजे. सो बरोबर. हा बॅलन्स स्टेजवर सांभाळावा लागतोच. कॅमेरा समोर ना हा बॅलन्स, त्यामुळे स्टेजवर थोडी लिमिटेशन्स येतात काम करताना. कॅमेरासमोर हा बॅलन्स तुम्ही सोडून देऊन पूर्णपणे टेक्निकल आणि तुमचा लाईव्ह मूड सांभाळून जास्त प्रिसिजननी काम करू शकता कॅमेरासमोर. बरोबर. जर का तुम्हाला, आणि ते एक जास्त चांगलं चॅलेंज असतं. सो ते मला फील जास्त आवडतं कॅमेरा. बरोबर. आणि तुमची सध्या राबता ही जी सिरियल चालू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल की त्याचं शूटिंग तुमचं सुरू झालेलं आहे, तुमचे सीन्स त्याच्यातनं सुरू झालेले आहेत का? आणि ते कधी? नहीं, तुझसे राब्ता का शूट तो शुरू हो चुका है 14 तारीख से. जब से 13 तारीख से सारे एपिसोड्स, नए एपिसोड्स भी टेलीकास्ट होने शुरू हो गए 13 जुलाई से. हमने 14 जून से शूट शुरू किया था, लॉकडाउन पहली बार जब खुला था तब उसके बाद पूरी एहतियात बरत के शूट शुरू है. सब लोग मास्क लगा के, मतलब टेक्निकल टीम मास्क लगा के, ग्लोव्स पहन के, नॉट एग्जैक्टली पीपी किट, लेकिन उनको प्लास्टिक के रेनकोट जैसे कवर दिए गए हैं, बॉडी सूट्स जो, और ऊपर से वो शील्ड, ये सब लगा के सारा टेक्निकल स्टाफ काम कर रहा है. पूरी सैनिटाइज सेट्स हमें दिए जा रहे हैं. हमारी पूरी टेस्टिंग हो रही है सेट पर आने से पहले. हमारे प्रोड्यूसर्स इंशाल्लाह इतने स्ट्रांग है एंड गुड हार्टेड है कि जिन्होंने हमारी मेडिकल इंश्योरेंस पॉलिसीज निकलवाई हैं, उन्होंने हमारी, मतलब छोटी से छोटी चीज को लेकर बड़ी से बड़ी चीज तक एवरी केयर दे आर टेकिंग ऑफ देयर आर्टिस्ट. और शूट बड़े अच्छे तरीके से शुरू है, लेकिन अब हम राब्ता में लीप ले रहे हैं एक कुछ सालों का. तो इसलिए मेरा कैरेक्टर जो है अभी वो क्वारंटाइन जोन में है. वो जल्दी ही शूट शुरू होगा 27 तारीख के बाद. तो उसके बाद मेरे सीन्स आने लगेंगे. लीव के बाद भी मैं हूँ, फोटो में नहीं गया हूँ मैं, ना ही मुझ पे हार चढ़ा है. तो मैं बिल्कुल ही राब्ता में लौट रहा हूँ. और राब्ता इज वेरी नाइस शो, मतलब एक अलग ही माहौल है. हिंदी सीरियल्स नेशनल लेवल पे जाती है तो गांव देहात से लेके मुंबई के नरीमन पॉइंट में बैठा हुआ इंसान हर कोई देख रहा है उसे. तो इसलिए उसके सीन्स कभी कभी हमें इलॉजिकल लगते हैं, कभी कभी ओवर द टॉप भी लगते हैं. लेकिन जो फीडबैक गांव या देहात से आता है, जैसे आसाम से, शायद तुम्हें भी पता चल गया होगा कि आसाम हो, त्रिपुरा हो, मेघालय हो, या नेपाल हो, या बाली इंडोनेशिया हो, लंदन हो, हर जगह से अब राब्ता के भी फैन जुड़ गए मेरे साथ, कि जो लोग मुझसे बात करना चाहते हैं, और तो राब्ता वहां तक पहुंच रहा है. उनको सीरियल पसंद आ रही है, इसका मतलब ये है कि जो कुछ भी हम दिखा रहे हैं वो उनको कहीं ना कहीं जाके टच कर रहा है. तो अब आप इस पे ये उंगली नहीं उठा सकते हो कि हाँ ये तो आप खराब दिखाते हो, ये आप गलत दिखाते हो. पता नहीं है, हम तो दिखाते हैं अच्छे मकसद से कि ये जो चीजें हम दिखा रहे हैं वो बुरी है, ये नहीं करना है. दैट इज व्हाट आवर पर्पज इज. तो मतलब सुसाइड एक कितनी भयानक चीज है, ये आप जब तक दिखाओगे नहीं लोगों को, तब तक लोगों के समझ में नहीं आएगा कि नहीं, सुसाइड नहीं कर सकते हो. तो इसलिए दिखाना पड़ता है. वैसे ही सारी कोई चीजें होती है, तो उसमें से पॉजिटिव मैसेज लीजिए, निगेटिव चीजें मत उठाइए. ये बिल्कुल है, निगेटिव चीजें हम इसीलिए दिखा रहे हैं कि ये नहीं करना है हमें, इसलिए, ना कि हम निगेटिव चीजों को प्रमोट कर रहे हैं. तो राब्ता अच्छा खासा चल रहा है, और मैं जल्दी ही राब्ता में लौट रहा हूँ वापस. एंड राब्ता टीम इज सिंपली फैंटास्टिक. कि सहबान अजीम हो, रिम हो, रजत है, सविता जी है, प्रिया है, अमिता चौकसी जो मेरी वाइफ प्ले करे थी. शगुन का नाम तो बिना लिए मैं बात खत्म ही नहीं कर सकता. शगुन को मैंने ऑलमोस्ट एडॉप्ट कर लिया है, समझ लो आप जिंदगी में. इतना हमारा राब्ता बन चुका है. तो हर एक के साथ, पूर्वा गोखले,
कि जिसकी जो कभी मेरी बेटी बनी थी कुलवधू शो में, बरोबर. मेरी बहू बनी है इस शो में राबता में. एंड वी शेयर अ फैंटास्टिक केमिस्ट्री. एंड पूर्वा इज सच अ डार्लिंग अगेन. कि पूर्वा तो हर एक के साथ इतने नए लोग जुड़ गए जिंदगी में, हर एक के साथ एक नया राबता बन गया है. अभिजीत, आई डेफिनेटली टॉक टू यू. तुमसे ही बात कर रहा हूँ, तुम्हारे लिए ही सारी बातें कर रहा हूँ. डोंट गो अवे. क्योंकि जब तक तुम यहाँ पे हो ना, तुम्हारे फैंस मेरे इंस्टा पे जुड़े रहेंगे. तो अभिजीत, यू शुड बी हियर राइट नाउ. तो बहुत अच्छा खासा चल रहा है राब्ता. और उससे पहले मैंने एक सीरियल की थी द बड़ी प्रोजेक्ट करके, चैनल वी पे. एंड मानव गोयल थे उसमें. इवन दैट सनशाइन प्रोडक्शन, दैट वाज अ वेरी फैंटास्टिक टीम, जिससे भी कई लोग जिंदगी में जुड़ गए सीरियल के जरिए. तो ये हिंदी में काम करने की वजह से ना अलग अलग बेल्ट के लोग दोस्त बन गए हैं. तो एक अलग एक्सपोजर मिलता है आपको. एंड दे आर गुड फ्रेंड्स ऑफ माइन नाउ. सो दैट्स अ वेरी नाइस एक्सपीरियंस टू वर्क इन हिंदी. एंड ऑब्वियसली आशिकी 2, which आशिकी gave me 2. national level popularity which I never imagined. आशिकी 2 जब हम बना रहे थे, जब मुझे लिया गया था उस फिल्म में, मैंने 7 बार ऑडिशन किया था आशिकी 2 का. बाप रे. 7 टाइम्स. और अलग अलग लोगों के साथ, अलग अलग लोगों के सामने. 2 असिस्टेंट डायरेक्टर्स थे, उसके बाद और 2 थे, इसके बाद कोई प्रोड्यूसर का बंदा था. 6 ऑडिशंस हो गए थे. और मैंने आशा छोड़ दी थी, ओके इन्हें नहीं पसंद आ रहा है, मुझे नहीं मिल रही है फिल्म. और आशिकी 2 मुझे चाहिए थी क्योंकि आशिकी 1 में रीमा जी थी, जो करेक्ट, जो हीरो की माँ बनी थी. और यहाँ पे आशिकी 2 वाज हीरोइन ओरिएंटेड, और मैं हीरोइन का बाप बनने वाला था. तो मैंने रीमा को बोला था कि रीमा, आई एम स्टेपिंग इन योर शूज नाउ ऑलमोस्ट. अगर ये रोल मुझे मिल जाता है तो नथिंग लाइक इट. एंड तो इसलिए मैं बहुत ज्यादा उनके पीछे पड़ा था कि नहीं नहीं, मुझे किसी भी हालत में चाहिए रोल. लेकिन मैंने रीमा को कभी नहीं बोला था कि यू कॉल महेश भट्ट सर एंड टेल हिम कि मुझे ले लो फिल्म में. और मैं बोलता भी तो रीमा ये करते नहीं. रीमा वाज ऑलवेज की गो प्रूव योर मेटल, अगर तुम अच्छा काम कर रहे हो तो महेश जी बिल्कुल लेंगे तुम्हें. तो रीमा नेवर कॉल देम. 6 बार ऑडिशन किया, 7वां ऑडिशन हुआ. उसके बाद मुझे असिस्टेंट डायरेक्टर का फोन आया कि क्या आपने कोई ऐड किया है कभी जिंदगी में. मैंने बोला हाँ किया है. तो मोहित सर आपकी वो ऐड देखना चाहते हैं, उसका अगर कोई स्टोरी है तो भेज दो मोहित सर. तो लकीली मैंने बिरला सन लाइफ की ऐड की थी, जिसमें मेरी ऑलमोस्ट श्रद्धा की उम्र की एक बेटी थी. वो ऐड मैंने मोहित को. और 7 ऑडिशन के बाद जब मोहित ने वो ऐड देखी, उसके बाद मोहित फाइनलाइज में कि हाँ अब ये यही करेंगे. मतलब वो ऐड आपके भी ऐड रही, आपके एडवर्टाइजमेंट जैसे काम किया ऐड ने एक्चुअली. वो प्रोडक्ट के बिरला सन I know. And that ad gave me this Ashiki 2, and then it's the history. और किसी को मतलब even when we used to talk on set ना, nobody expected कि ये 132 करोड़ कमाएगी फिल्म. बजट में फिल्म बनी थी, एक अच्छी खासी फिल्म थी. आशिकी का ब्रांडिंग था, ऑब्वियसली आशिकी 2 बन रही है. गाने बहुत अच्छे बन रहे थे. जब हम शूट कर रहे थे तभी पता चल रहा था कि गाने कमाल के बन रहे हैं, तो गाने विल बी अ हिट, ये तो पता था. बट इवन नीदर आदित्य रॉय कपूर नॉर श्रद्धा वेर सो कॉन्फिडेंट कि ये ब्लॉकबस्टर 100 करोड़ क्रॉस करने वाली फिल्म बनेगी. एवरीबडी वाज पॉजिटिव कि एक अच्छी फिल्म बन रही है, फील गुड फिल्म, फैमिली वॉच फिल्म बन रही है. 100 करोड़ की जब न्यूज आई ना, तो एवरीबडी वॉज क्रेजी, एवरीबडी वॉज. एंड तब मैं एक नाटक कर रहा था उमेश कामत के साथ, गांधी अड़वाए. तो शफात खान सर का नाटक था लिखा हुआ. बहुत अच्छा प्ले था, बहुत ज्यादा अच्छा प्ले था वो. 75 शो किए मैंने उस नाटक के. और उस नाटक का शो चल रहा था चिंचवड़ में, और मैं स्टेज पे था. मैं जैसे ही पीछे आया बैकडोर, तो उमेश ने बोला कि महेश भट्ट इज कॉलिंग यू. आशिकी 2 रिलीज हो चुकी एंड महेश भट्ट इज कॉलिंग यू. एंड आई सेड कि ओ शिट, कि ये क्या बोलेंगे.
और मैंने बाद में फोन किया उनको, तो उन्होंने बताया कि हाँ, आई एम वेरी सॉरी, मुझे पता नहीं था आपका शो चल रहा है। तो वो आपके को एक्टर ने फोन उठाया, अच्छा वो आपने फोन किया, मैं एक स्पेशल शो रख रहा हूँ अपने टीम के लिए, और मैंने ओ, पर्सनली चाहा कि आपको इनवाइट करूं क्योंकि मुझे आपका काम बहुत ज्यादा पसंद आया है। और पर्टिकुलरली एक डांस सीक्वेंस है बाद में, जब श्रद्धा को वो अवार्ड मिल जाता है और आप जो उसके साथ खुल के नाचे हो, क्या कमाल का नाचे हो आप। तो मैंने सीरियसली चाहा कि आपसे खुद बात करूं, जो हमारी कभी बात हुई नहीं प्रोसेस के दौरान, और हम सब मिलके साथ में फिल्म देखने वाले। अरे अच्छा। बस कि ओ कि स्पर्श सारा और सड़क दिल तो पागल है, सॉरी, कौन सा आमिर आमिर खान की फिल्म वो, हाँ, आमिर खान की पूजा भट्ट वाली, अ, अरे यार, बट या जिसमें मतलब गाने बहुत इतने हिट हुए थे, हाँ। सेलिब्रिटी के बाद ऐसे। हाँ, तो कि जिनके साथ मैं काम करना चाहता था जिंदगी में, ही सामने से आके मुझे फोन करके बोल रहे हैं। तो दैट वाज अ ग्रेट मोमेंट फॉर मी। और फिर जब हमने साथ में फिल्म देखी, ही केम टू मी, ही shook hands with me, and it was an amazing experience Ashiki to watch. It gave me a lot again. ग्रेट, रियली ग्रेट। तो बहुत सारे हमने अलग अलग पहलू आपके जान लिए, बहुत कुछ जान लिया। एक रिक्वेस्ट है हमारी कि आप पोएम्स भी सबके सामने सादर करते, पेश करते, तो हमारे लिए आप क्या अपनी एक पोएम या फिर जो पोएम आपको पसंद है, फॉर एग्जांपल जो आपने एक बीच में इंस्टा पे ही फोटो वीडियो डाला था कि या तो दैट वाज अ ब्यूटीफुल पोएम। तो अभी के लिए वो माहौल बहुत अच्छा बना है, तो कैन यू जस्ट प्रेजेंट इट फॉर अस इफ यू कैन? जस्ट श्योरली। मुझे बस 2 मिनट दे दे। मैं हाँ ना बिल्कुल। कविता ढूंढनी पड़ेगी मुझे, क्योंकि मुझे वो याद नहीं है पूरी तरीके से। अ, अ, 1 मिनट दे जब मुझे। कोई भी और पोएम जो आपको अच्छी लगती हो, जो आपको अभी आपको चाहिए कि आप लोगों तक पहुंचाए उसको, नाही, मला ऐसा। खूप कविता आवडतात, खूप वाचतो, वाचायला लागलोय, म्हणजे खूप उशिरा मी कविता वाचायला लागलो खरं तर. पर- कविता फॅक्टर खूप उशिरा आला आयुष्यात. पण त्याच्यानंतर ते एक चस्का लागला त्याचा. आणि आता अगेन ज्याच्याबरोबर मी बिईंग असोसिएशन नावाचा एक मुंबईत आम्ही ग्रुप चालवतो थिएटरचा. मी, रसिका आगाशे, झिशान अयूब ऍक्टर, त्याच्यानंतर अनामिका तिवारी, विकास त्रिपाठी, असे मोहित, असे खूप हिंदी स्टेज करणारे लोक त्याच्यात एकत्र आहेत, की ज्यांच्याबरोबर आम्ही विद्रोही कवितांच्या वाचनाचे प्रोग्राम्स करायला लागलो. मी हो विद्रोही कविता इज रिवोल्ट अगेंस्ट हो द एग्जिस्टिंग सिस्टम, जो कोई चीजें हो रही है उसके, त्याची कविता वाचायला लागलो तेव्हा मी कविता वाचायला लागलो मला तिच्यामुळे. आणि त्याच्यामुळे अनेक कविता वाचल्या, त्यातलीच एक कविता वाचली, जी आता करोनाच्या काळात जी मी इन्स्टावर टाकली होती, तीच मी खरं तर वाचतो परत एकदा, की ज्याचं ट्रान्सलेशन मी हिंदीमध्ये केलं. ती कविता इंग्लिश आहे. कसं गंमत असते बघ, 1859, 1859 मध्ये नेपोलियन बोनापार्टच्या काळात ही कविता त्या लेखिकेने लिहिली होती, बरोबर. कॅथलीन ओ मायरा, जी स्पॅनिश फ्रेंच लेखिका होती. तिने ती कविता लिहिली होती, जी वाचनात आली, इंग्लिश कविता, अँड पीपल स्टेड होम. कारण हम्म, तेव्हा नेपोलियन बोनापार्टच्या काळात काय जे होतं परिस्थिती, तेव्हा लोकांना घरी राहावं लागलं होतं. आणि तेव्हा ती लिहिलेली कविता आत्ताही इतकी ऍप्ट आहे. ऐकवतो मी. अँड पीपल स्टेड होम और लोग घर पर रहे, और वो किताबें पढ़ते रहे, सुनते रहे, और आराम फरमाया, और कसरत की, और कलाकारी की, और खेल खेले, और जीने के नए तरीके सीख लिए, और रुक गए, थम गए, और बारीकी से सुना. किसी ने ध्यान किया, किसी ने प्रार्थना, कोई खूब नाचा, कोई अपनी परछाई को पकड़े रहा, और लोग अलग तरीके से सोचने लगे और ठीक हो गए. और फिर ऐसे खतरनाक, बेमतलब, बेरहम और अनजाने तरीके से जीने वाले लोगों से छुटकारा पाकर कायनात भी, पृथ्वी भी स्वस्थ हो गई. और जब धोखा टल गया और लोगों ने अपने आप को ढूंढ लिया, गुजरे हुए सभी के लिए शोक मनाया, और नए विकल्प चुने, नए सपने देखे, और जीने के नए तरीके खोज लिए, और कायनात को,
पृथ्वी को पूरी तरह स्वस्थ कर दिया जैसा कि वे खुद हो गए थे. वा वा. क्या बात आहे, क्या बात. खूप आत्ताच्या काळाला की आपण इतके भरकटलोय, आपण इतके गोंधळलोय की आता पुढचं आयुष्य कसं जाणार आहे आपल्याला माहिती नाही, आपल्याला काय करावं लागणार आहे मला माहिती नाहीये. त्याला ती मला कविता इतकी आवडली ना वाचल्यानंतर. समर्पक कविता ज्याला म्हणतो, अगदी समर्पक. तर अशी ही छान आपली गप्पांची मैफिल रंगली. आम्हाला वाटतं की तुम्हालाही तेवढाच आनंद आला असेल, लोक जी आपल्याबरोबर जोडली गेली त्यांनाही तेवढाच आनंद वाटला असेल हे सगळं खूप बघून. खूप खूप हा, तर आपण परत भेटूया आणि तुम्ही जे एवढे राबताय सध्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, तर तुमचा हा जो राबता आहे तो सगळ्यांपर्यंत असाच पोहोचो आणि तुमच्या कामाची व्याप्ती वाढो. आणखी नवीन नवीन वेगवेगळे कॅरेक्टर्स आम्हाला बघायला मिळो, खूप छान तुमच्याशी गप्पा मारायला मिळो आणि अजून तुमचे अनुभव असे छान छान आम्हाला ऐकायला मिळो, हीच इच्छा. नक्की सन्मान. आणि खूप धाडस करून जाता जाता मी अभिजितला निराश नाही करणार आहे. अरे माझ्या आई नक्कीच. माझ्या आईचं एक खूप आवडतं गाणं आहे, ज्याच्यात 2च लाईनी मी गाणार आहे फक्त, कारण हो. बोलून बोलून आता थकायला लागलेला आहे, खूप वेळ बोलतोय आपण. त्याचं मराठी कंटेंट, मराठी गाणं आहे ते, त्यामुळे मराठी लोक समजू शकतील. सॉरी हिंदी गाइज, मैं जो गाना गाने जा रहा हूँ वो मराठी में है, क्योंकि वो शब्द बहुत ज्यादा मराठी, उसे मैं हिंदी में ट्रांसलेट नहीं कर पाऊंगा. लेकिन उसका मतलब ये है कि जो कुछ भला या बुरा अपने साथ होता है उसे भूल जाते हैं कुछ क्षणों के लिए, और कहीं तो किसी मुकाम पर जाकर ना थोड़ा विश्राम करते हैं और सोचते हैं कि हमने क्या पाया है, क्या खोया है जिंदगी में. दैट्स द सॉन्ग. तो उसकी बस 2 लाईने सुनाता हूँ सन्मानता, कारण अभिजितला वाईट वाटेल नको, आणि अभिजित एवढा म्हणतोय म्हणल्यानंतर मला त्याची इच्छा तर पूर्ण करावीच लागेल. सो अभिजित, हे गाणं तुझ्यासाठी आहे, आता ऐकच. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. वा वा वा, एवढंच. मस्त मस्त. फक्त मी हेच म्हणेन की गाण्यात थोडा वेळ विसावू, पण बाकीच्या बाबतीत आपण काम चालूच ठेवूया आणि चालू करता नक्कीच. येईल अशी माझी इच्छा आहे. आणि आजच्या या आपल्या सन्माननीय अतिथींबरोबर मी सन्मान गोळवलकर आपल्या सगळ्यांसमोर आलो, आणि धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेलात. थँक्यू सर, तुम्ही एवढे छान मनमोकळेपणाने एवढा वेळ देऊन आमच्याशी गप्पा मारल्या. थँक्स टू यू सन्मान, अँड थँक्स टू प्रमोटर्स 28 की तुम्ही यू थॉट की मला इन्स्टा लाईव्ह वर घेऊन कदाचित लोक येतील भेटायला. थँक्यू सो मच फॉर दिस. आणि खरंच खूप मजा आली मला प्रमोटर्स 28 बरोबर हा सगळा इव्हेंट करून. आणि थँक्यू सन्मान, कारण तू इतक्या इझिली आणि फ्रेंडली नोट मध्ये सगळं अँकर केलंयस ना, ज्याच्यामुळे खूप बरं वाटलं, ज्याच्यामुळे खूप जास्त गप्पा मारू शकलो. थँक्यू सर, थँक्यू. एवढं मलाच आता छान वाटतं. तुम्हाला जसं मगाशी वाटलेलं, तुम्ही स्टेजचा अनुभव सांगितला, तसं मला वाटतं की चला थोडं अजून करू शकतो. तर धन्यवाद सर, धन्यवाद सगळ्यांना. प्रमोटर्स 28 कडनं आम्ही परत लाईव्ह येऊ अशाच एका मस्त सेलिब्रिटी बरोबर, जे आपल्याशी मनापासून मन मोकळ्या गप्पा मारतील. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.